श्रीमते भक्ति वेदांत स्वामी नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे विशेषाशून्यवादी जय श्री कृष्ण चैतन्य आनंद श्री अद्वैत आधार शिवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा। तर पुन्हा एकदा सगळ्यांच्या भेटीला येण्यामध्ये आनंद होतोय। आपण गीता म्हणजेच भगवद्गीतेचा आढावा आपण असाच पुढे सुरू ठेवूया। तर या भगवद्गीतेच्या स्टडीमध्ये आज आपण 10व्या, काल सुंदर जो 9वा अध्याय झाला त्याच्यानंतर आज 10व्या अध्यायात प्रवेश करूया। तत्पूर्वी कृष्ण कृपामूर्ती अभय चरणार वेदांत स्वामी श्रील प्रभुपाद यांचे आशीर्वाद आपण प्राप्त करू। तर 10वा अध्याय म्हणजेच विभूती योग, बरोबर ना? तर विभूती योग आपण काल जो 9वा अध्याय बघितला त्यात भगवंतांनी खूप सुंदररित्या, म्हणजे जसं मी म्हटलं होतं सुरुवातीला, एखाद्यामध्ये जसे मोती सुरक्षित राहतात तसाच हा 9वा अध्याय जो आहे हा 18 अध्यायाच्या बरोबर मध्यावर, आणि कदाचित ह्या गोष्टीचं सूचक आहे की भगवंतांनी या अध्यायामध्ये एकापेक्षा एक सुंदर, म्हणजे जी परम गोपनीय ज्याची आपण चर्चा केली, असे एकापेक्षा एक सुंदर श्लोक या अध्यायामध्ये सांगितलेले आहेत। तर सुरुवातीलाच भगवंत अर्जुनाला डिक्लेअर करतात, इदम ते गुह्यतमं प्रवक्ष्यामि अनुसूयवे ज्ञान विज्ञान सहितम यज्ञात्वा मोक्षसे शुभात। हे अर्जुना, कारण तू माझा कधीच मत्सर करीत नाहीस आणि तुझी संपूर्ण आहे म्हणून मी तुला हे परम गोपनीय ज्ञान आज इथे तुला देतोय। आणि हे ज्ञान कसं आहे? राजगुह्य पवित्र अतिउत्तमम प्रत्यक्षावगमम धर्म्य सुसुखम कर्तु अव्ययम। म्हणजेच हे ज्ञान जे आहे विद्येचा राजा आणि सगळ्यात गुह्य। का तर आपण काल बघितले ना प्रकारची ज्ञान आपल्याला मिळाले आतापर्यंत। 2ऱ्या अध्यायापासून न जायते म्रियते वा कदाचित, मी शरीर नाही मी आत्मा आहे, हे पहिलं ज्याला गुह्य ज्ञान म्हणता येईल। आणि त्यानंतर संबंध ज्ञान, म्हणजे माझं आणि भगवंतांचं नातं काय, जर मी हे शरीर नाही आणि हे भगवंत जर या ब्रह्मांडाचे स्वामी आहेत तर त्यांचं आणि माझं नातं काय, हे अजून त्याच्यापेक्षा गुह्यतर ज्ञान म्हणता येईल। आणि गुह्यतम म्हणजे हे ज्ञान समजून उमजून भगवंताच्या चरणी पुन्हा कसे लोटावे, तर ते म्हणजे भक्तियोग, हे गुह्यतम ज्ञान। तर अशा प्रकारे भगवंतांनी सांगितलंय फक्त 2च योग्यता पाहिजेत, एक म्हणजे भगवंताविषयी मत्सर नसणे आणि दुसरी भगवंताविषयी श्रद्धा असणे। पण ज्यांची या भक्ती मार्गावर श्रद्धा नाही, अश्रद्धाना पुरुषा धर्मसास्य परंतप, त्यांना माझी प्राप्ती होणार नाही। आणि तेच हे पुन्हा पुन्हा या मृत्यू सागरात सारवर्तमनी या चक्रामध्ये फिरत राहणार आहेत। तर अशा प्रकारे भगवंतांनी एका प्रकारे स्वतःचं जे परमोच्च स्वरूप आहे तेच एका प्रकारे अर्जुनाला पुन्हा एकदा दर्शवलं। 10व्या श्लोकात 9व्या अध्यायाच्या म्हणतात, मया दक्षेण प्रकृती सूयतेस चराचरम। प्रत्येक चर आणि अचर या प्राण्यांच्या निर्मितीमध्ये माझ्या, हे कार्य जे आहे ते माझ्या अध्यक्षतेखाली होतं। आणि ही पण माझ्या अनेको शक्तींपैकी एक शक्ती म्हणजे भौतिक शक्ती, भौतिक प्रकृती आहे, ती या सगळ्या सृष्टीची निर्मिती करते, बरोबर ना? अशा प्रकारे असं जरी असलं तरी कित्येक जे मूढ असतात ते मात्र मला मानव समजतात आणि ही चूक केल्यामुळे माझा उपहास करतात आणि ते माझा दिव्य स्वरूप जाणू शकत नाही। अशा लोकांचं काय भगवंत सांगतात, मोग कर्माणा मोग ज्ञान विचेतसहा। असे लोक शेवटी राक्षसी आणि नास्तिकवादी मतांकडे आकर्षित होतात।
पण त्याच वेळेला जशी आपण उदाहरणं बघितली काल, विदुरजी आहेत, विभीषण आहेत, महात्मानस्तु माम पार्था दैवीम प्रकृती आश्रिता. जे या मोहाने मोहित नाही झालेले त्यांना कोण म्हणायचं? महात्मा. फक्त पदवी देऊन महात्मा होत नसतात, तर खरोखर दैवी प्रकृतीच्या आश्रयाखाली जे असतात, ज्यांच्या कृती फक्त सततम कीर्तयंतो मा यतंतश्च दृढ व्रता, अगदी दृढ व्रताने ते सतत कीर्तनामध्ये मग्न असतात, ते मात्र माझा संपूर्णपणे माझी नित्य भावनेने उपासना करतात. तशा प्रकारे भगवंतांचं स्थान आणि भक्तांचं स्थान हे अतिशय सुंदररित्या या अध्यायात आपल्याला काल सांगितलं. आणि हेही सांगितलं की अनन्य चिंतयंतो माम ये जना पर्युपासते, जे अनन्य भक्तिभावाने माझ्या दिव्य स्वरूपाचे चिंतन करत माझी उपासना करतात, त्यांची मी संपूर्ण काळजी घेतो. तेषाम नित्याभिमान योगक्षेम वहाम्यहम. म्हणजे इंग्रजीमध्ये म्हणतात ना, यू कॅन चूज युअर सोर्स ऑफ इन्कम बट यू कॅनॉट चूज युअर सोर्स ऑफ सॅटिस्फॅक्शन. पण भगवंत जे आहेत ते मात्र भक्त जे आहेत, त्यांचे स्वतःचे परम भक्त, त्यांचं योग आणि क्षेम ही वाहण्याची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतात. हाच संदेश इकडे ते अर्जुनाला देत आहेत. आणि जे लोक मात्र काही इतर देवी देवतांची पूजा करतात, पितरांची पूजा करतात, म्हणजे ते त्या गंतव्य स्थानाला जातात, बरोबर ना? यांती देव व्रता देवा यांती पृथ्यू यती पितू व्रता. जे पितरांची उपासना करण्यात ज्यांना प्रबळ इच्छा असते ते पितरांकडे जातात, जे भूतांची करतात ते भूत योनीमध्ये जन्म घेतात, जे देवतांची पूजा करतात ते देवतांच्या लोकांमध्ये जातात, आणि ते मात्र यांती मध्या जिनो अपि माम, म्हणजे जे माझी भक्ती करतात ते माझ्या स्वगृही परत येतात. आणि याला एक सुंदर त्यांनी छोटीशी प्रक्रिया दिली, ती म्हणजे काय? फक्त पत्र, पुष्प, फळ किंवा पाणी हे जरी मला प्रेमाने आणि भक्तिभावाने अर्पण केलं तरी मी त्याचा नक्कीच अश्नामी प्रयतात म्हणा, नक्कीच मी स्वीकार करतो. आणि अशा प्रकारे सुखी आणि समृद्ध भक्तिमय जीवनाचे एक रहस्यच त्यांनी इकडे सांगितले. काय? तर यत करोशी यदश्नाशी, जे जे कर्म करतोयस, जे जे काय खातोयस, जे यज्ञामध्ये हवन देतोय, स्वतःचा वेळ देतोय, स्वतःचे रिसोर्सेस देतोय किंवा दान देतोयस, काही तप करतोयस म्हणजे जप करतोय, हे सगळं फक्त मला अर्पण करण्याच्या भावनेने कर. आणि असा जेव्हा तू करशील तेव्हा मात्र संपूर्णपणे मला प्राप्त करू शकशील. आणि त्यातूनही जरी कोणी द्वेषी असतील तरी मी मात्र पक्षपात करत नाही. सम्मोहम सर्वभूतेषु न मे देशोस्ति न प्रिया. मला कोणीही द्वेष नाही किंवा कोणी अतिशय प्रिय असं मी त्या लोकांमध्ये, जे लोक माझ्यावर विश्वास ठेवत नाही, त्यांचा भेदभाव करत नाही. आणि त्यातूनही जरी कोणी दुराचारी, थोडासा मला एक स्पार्क दिसला की असा एक दुराचारी जरी थोड्याशा भक्तीमध्ये जरी युक्त झाला, चेत्सु दुराचारो भजते माम अनन्य भाग, तरी मी त्याच्यावर कृपा करायला मागे पुढे बघत नाही. तर अशा प्रकारे भगवान आणि भक्त यांचे सुंदर जे आदान प्रदान आहे, भक्तिमय आदान प्रदान, हेच भगवंतांनी या 9व्या श्लोकात आपल्याला सांगितलं. आणि शेवटी मात्र हा सुंदर जो श्लोक आहे, मनमना भव मद्भक्तो मद्याजिमाम नमस्कुरु मामे वैश्यसी युक्तेव आत्मानं मत्परायण. आपले मन सदैव माझे चिंतन करण्यामध्ये युक्त कर, माझी भक्ती कर, मला नमस्कार कर आणि माझे पूजन कर. अशा पद्धतीने जेव्हा तू पूर्णपणे रममाण होशील, निश्चितच मला प्राप्त होशील. तर म्हणायला सोपं पण करायला कधी कधी कठीण. आणि नेमका हाच विचार जो आहे अर्जुनाच्या मनामध्ये येतोय की भगवंता, तुम्ही मला सांगितलं मनमनाभव मद्भक्तो मद्याजिमाम नमस्कुरु, पण खरोखर मन कसे रमवावे हा प्रश्न अर्जुनाच्या डोक्यात हे विचारचक्र चालू होत आहे. तर या 9व्या अध्यायाची शेवट मी एका छोट्याशा गोष्टीने, म्हणजे जी समरी आपण केली, छोटीशी गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो, काल सांगायला विसरलो. महाभारताचं जे युद्ध झालं त्याच्यानंतर दुसरी जी पहाट होती, म्हणजे 18व्या दिवसानंतरची जी पहाट, युधिष्ठिर महाराज आता अजेय झालेत आणि ते आपल्या
प्रातः सकाळी ब्रह्ममुहूर्ती बाहेर पडतात, तर बघतात तर काय, भगवान श्रीकृष्ण ध्यानस्थ बसलेले आहेत. आता युधिष्ठिर महाराजांना हा प्रश्न पडतो की सगळं जग जे भगवंतावर ध्यान करतात, ते भगवंत स्वतः कोणावर ध्यान करायला बसलेत बरं? तर थोडस ध्यानस्थ समाधीमधनं बाहेर येताच त्यांनी विचारलं, हे भगवंता श्रीकृष्णा, तुम्ही कोणाचे स्मरण करताय? तर भगवंत सांगतात, माझा परम भक्त आता देह सोडायची इच्छा करतोय. कोण? भीष्मदेव. आता भीष्मदेवांना महाजनांपैकी एक म्हटलंय, ज्यांनी महाभारताचा ग्रंथ भक्तांच्या म्हणजे गायडन्स मध्ये, मार्गदर्शनाखाली शिकला नसेल. कदाचित त्यांना असं वाटत असेल की भीष्मदेव तर अधर्माची साथ देत होते, पण आतून हृदयामधनं ते भगवंतांचे परमभक्त आहेत. आणि अशा परमभक्तांचा जेव्हा असा काळ येतो, जेव्हा ते आपला देहत्याग करणार आहेत, तेव्हा भगवान श्रीकृष्ण स्वतः त्यांचं स्मरण करतायत आणि लगबगीनं सगळ्यांना घेऊन ते भीष्मदेवांकडे जातात. आणि आपण परवाच बघितलं कशा सुंदर पद्धतीने त्यांचं प्रयाण होतं. अंतकालेच मामेव स्मरण वृत्ता कलेवरम. अशा प्रकारे भगवंतांना समोर ठेवून त्यांचं संपूर्ण स्मरण करून भीष्मदेव या जगातनं प्रयाण करतात. पण भगवंतांचं चिंतन कशावर आहे? आपल्या भक्तावर. तर असा हा सुंदर जो भगवान आणि भक्त ह्यांच्यामधलं जे नातं आहे ते आपल्या आकलना पलीकडे आहे. आणि एक परम भक्तच या अशा प्रकारच्या सुंदर दिव्य नात्याला जपू शकतो. तर इकडे आपण विराम घेतला होता काल, आणि आज आपण मात्र विभूती योग, तर हा जो पुढचा हे आहे अध्याय 10वा, ह्याच्याबद्दल आपण आज चर्चा करणार आहोत. तर अर्जुन विचार करतोय, एखाद्याचे मन कसे बरं केंद्रित करावे? तर हा अर्जुनाचा एक साहजिक प्रश्न, कारण प्रत्येक जण ह्या विचारामध्ये असतो की म्हणायला तर तुम्ही म्हणताय की कायेन वाचा मनसेंद्रिये वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावा, मन संपूर्णपणे केंद्रित, पण नेमकं कसं करावं हा एक प्रॅक्टिकल विचार येऊ शकतो. तर या सुंदर अध्यायामध्ये अक्रॉनिम आहे सोर्स किंवा SEE, S फॉर सोर्स ऑफ एव्हरीथिंग, प्रत्येक गोष्टीचा स्त्रोत म्हणजे भगवंत. आणि एसेन्स ऑफ गीता, या अध्यायामध्ये चतुश्लोकी भगवद्गीता, चार जे श्लोक आहेत त्यांचा जो समूह आहे, संपूर्ण गीतेचं सार सुद्धा म्हटलं जातं. म्हणजे बाकी काही लक्षात राहिलं नाही तरी हे 4 श्लोक लक्षात राहिले, 8 to 11, 8वा 9वा 10वा 11वा, तरीही वी कॅन गेट द इसेन्स ऑफ गीता. आणि शेवटी कसं भगवंतांना आपण सगळीकडे बघू शकतो आणि त्यांच्या विभूती काय, ह्या आपण थोडक्यात समजून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत. तर सर्वांचे स्त्रोत, तर प्रत्येक गोष्टीमध्ये एक परमभक्त जो असतो तो प्रत्येक गोष्टीमध्ये भगवंतांना बघू शकतो. कदाचित आपल्याला तशी दिव्य दृष्टी अजून मिळाली नसेल. श्रील प्रभुपाद जेव्हा सॅन फ्रान्सिस्को शहरामध्ये सकाळच्या वेळेला ते नेहमी आपल्या शिष्यांबरोबर मॉर्निंग वॉकला जात, भगवंतांचा जप करत. अशाच एका मॉर्निंग वॉक मध्ये जात असताना तिकडे सूर्योदय होत असतो आणि ते अतिशय सुंदर जे चित्र, म्हणजे आकाशामध्ये सूर्याचे किरण पसरलेले आणि अतिशय मोहक असं ते दृश्य होतं. आणि अगदीच साहजिकपणे एका शिष्याच्या तोंडातनं आलं, वाह, व्हॉट अ ब्युटिफुल पेंटिंग. तर किती सुंदर, श्रील प्रभुपाद बघा किती सुंदर चित्र आहे. प्रभुपादांनी स्मित हास्य केलं आणि त्या शिष्याकडे वळून बघितलं. हो नक्कीच, अलबत्त हे सुंदर चित्र आहे, पण इफ पेंटिंग इज सो ब्युटिफुल, हाऊ अबाउट द पेंटर? हे चित्रच जर एवढं सुंदर असेल तर त्याच्या मागचा जो कर्ता आहे, स्त्रोत जे आहे, चित्रकार जो आहे, तो किती सुंदर असावा ह्याची आपण कल्पना करू शकतो का? म्हणजे अगदीच लौकिक रूपाने तुम्हाला उदाहरण द्यायचं झालं तर या जगातल्या प्राकृत गोष्टी सुद्धा बघून आपण त्यांच्या मागचं जे स्त्रोत आहे, भगवंत आहे, त्यांचं स्मरण करू शकतो. उदाहरणार्थ आपण एक दैनंदिन जीवनातलं उदाहरण घेऊ.
घरामध्ये बाबा जे आहेत ते बरेच दिवस ऑफिसच्या टूरवर आहेत आणि बऱ्याच दिवसांनी येणार आहेत आणि मुलं घरी त्यांच्या पत्नी धर्मपत्नी सगळ्या चातकासारखी वाट बघतायत. आज बाबा 4 दिवसांनी घरी येणार, आल्यावर आपण काय काय मजा करणार वगैरे वगैरे. तर काही कारणास्तव ती मुलं आतल्या रूम मध्ये येतात आणि तेवढ्यात बाबा सरप्राईज द्यायचं म्हणून प्रवेश करतात घरामध्ये. चावी ठेवतात आणि बाथरूम मध्ये शिरतात. मुलं बाहेर येतात, बघतात तर काय दिसत तर कोणी नाही, पण बाबांच्या पप्पांच्या कारची चावी मात्र टेबलवर दिसते. आता ते चावी हे पप्पा आहेत का बाबा आहेत का नाही, पण चावी बघता क्षणी मुलांची पेटते म्हणतात ना, ते म्हणतात ओ बाबा आले बाबा आले. हे कसं शक्य आहे? कारण त्या चावीचा आणि पप्पांचा एक नेहमीचा संबंध आहे. त्यांना माहितीये चावी म्हणजे ही आपल्या कारची चावी, कार कोण चालवतं? पप्पा चालवतं, म्हणजे पप्पा नक्कीच घरात आलेले आहेत. तर अशा प्रकारे एक छोटंसं उदाहरण आहे, पण या उदाहरणात आपण समजू शकतो की परमभक्त जे आहेत अशा प्रकारे सृष्टीतल्या, म्हणजे भक्ती करण्यासाठी अगदीच भगवद्गीता उघडून बसायला पाहिजे किंवा माळा घेतलीच पाहिजे किंवा प्रवचन ऐकलंच पाहिजे असंही नाही. ते तर आहेच, पण असं अभ्यास करता करता हळूहळू आपली दृष्टी अशा प्रकारे दिव्य दृष्टीने आपण प्रत्येक जगातल्या गोष्टीतल्या प्रत्येक गोष्टीकडे अशा पद्धतीने बघू शकतो की ह्या मागे जर कुठलीही सुंदर गोष्ट असेल तर त्याचा मागचा सुंदर चित्रकार, कुठलीही गोष्ट इतकी चविष्ट असेल तर ही चव कोणी दिली हे आपण नक्कीच आठवू शकतो. अँड दिस इज नथिंग बट कृष्ण कॉन्शियसनेस. कृष्ण भावनामृत संघ, म्हणजे कृष्ण संघ असं प्रभुपादांनी नाव दिलेलं नाहीये, पण कृष्णेच्या भावनांचा संघ म्हणजे कृष्ण भावना अमृत. भावना महत्वाची. सो कृष्णाला आठवायचं, त्यांच्या स्मृती कशा करायच्या हेच आपल्याला ह्याच्यातनं आपण शिकू शकतो. तर भगवंत सांगतायत सुरुवातीलाच की हे अर्जुना, म्हणजे मराठीत म्हणतात ना निक्षून सांगणे. श्री भगवान वाच भूय एव महाभाओ शृणु मे परमं वच. शृणु मे परमं वच, की बाबा रे पुन्हा एकदा ऐक. मला वाटतं तू लक्ष देऊन ऐकत नाहीयेस, त्यामुळे मी पुन्हा एकदा मोठ्याने इकडे सांगू इच्छितो की बाबा रे, तू माझा प्रिय मित्र असल्यामुळे तुझ्या हितार्थ मी तुला हे ज्ञान प्रदान करतोय. जे कोणालाही जे ज्ञान कोणीही दिलं असेल त्याच्यापेक्षा सगळ्यात श्रेष्ठ हे ज्ञान आहे. का? कारण तू मला प्रिय प्रियमाणाय वक्ष्यामी. तर अशा प्रकारे एक प्रकारे डिक्लेरेशन देत आहेत. तर आपण इकडे बघतो प्रत्येक श्लोकामध्ये श्री भगवान वाच हा उल्लेख करतात, बरोबर ना संजय? तर हे भगवान कोण हे आपण आधी सुद्धा थोडीशी चर्चा केली, आज पुन्हा एकदा आपण बघू शकतो की असं नाहीये की भगवान कृष्णच स्वतः सांगतायत. सगळी शास्त्र आणि सगळ्या शास्त्रांचे जे आचार्य आहेत, इतकेच नव्हे आपण वेगळ्या धर्मांची पण थोडक्यात चर्चा करू. तर इकडे श्रीमद भागवतामधला पहिल्या खंडातल्या 3ऱ्या चॅप्टर मधला जो श्लोक आहे 19 मे वृष्णीषु प्राप्य जन्मनी रामकृष्ण विती भुवो भगवान हरद भरम. म्हणजे सूत गोस्वामी या खंडामध्ये भगवंतांच्या अनेक अवतारांचं विश्लेषण देत आहेत आणि शेवटी असे अवतार सांगता सांगता जेव्हा 19 आणि 20 शेवटच्या अवतारामध्ये येतात तेव्हा ते काय म्हणतात, हे अवतार मात्र स्वतः भगवंत म्हणजे कोण? कृष्ण आणि त्यांचे विभूती बलराम हे यदुवंशात अवतीर्ण झालेले आणि जगाचा भार हलका करण्यासाठी आले आहेत. म्हणजेच जेव्हा कृष्ण यांचा उल्लेख करण्यात येतो तेव्हा भगवंत किंवा भगवान श्रीकृष्ण म्हणून म्हणण्यात येतं. आणि पुढे जाऊन ते हे सुद्धा म्हणतात एते चांश कलापुंश. म्हणजे आता मी भगवंतांच्या काल जसं आपण भगवंतांचे वेगवेगळे अवतार बघितले, म्हणजे भगवंतांकडनं कसे पहिला चतुर्व्यूह, मग दुसरा चतुर्व्यूह, मग त्याच्यातनं कारुणोदक्षाय विष्णू, गर्भोदक्षाय विष्णू, शिरोदक्षाय विष्णू आणि त्याच्यानंतर सगळे भगवंतांचे जितके अवतार आहेत त्याच्यामधनं विस्तारित होतात. म्हणजे याचं सगळ्यांचं स्त्रोत येते चांश कलापुंश. इतर सगळे कला असतील आणि अवतार असतील, पण कृष्ण कोण आहेत? कृष्ण अस्तु भगवान स्वयं. कृष्णस्तु भगवान स्वयं. सगळ्या अवतारांचे स्त्रोत जे आहेत ते कृष्ण भगवान स्वतः आहेत. तर एकच सर्वोच्च परमेश्वर आहे
हा प्रश्न कधी कधी आपण जे रूढ अर्थाने बाकीचे धर्म आहेत, म्हणजे ख्रिश्चॅनिटी आहे, मोहम्मडिझम आहे, आणि अशा धर्मांच्या लोकांना आपण बोलताना ऐकतो की त्यांचे जे सर्वोच्च प्रेषक आहेत तेच भगवंत आहेत किंवा तेच देव आहेत, असं आपण एक रूढ अर्थाने ऐकतो. पण त्यांचं ते म्हणणं आहे का, हे पण आपण जरा विचार केला पाहिजे. इज इट दॅट फॉलोअर्स आर कधी कधी काय होतं, हा माझ्या स्वतःच्या जीवन म्हणजे एक लाईव्ह प्रसंग मी तुम्हाला सांगू शकतो. माझे स्वतःचे वडील त्यांच्या जे गुरु होते त्यांच्या बरोबर एका मोठ्या योग्याला भेटायला गेले. आता हे योगी म्हणजे भारतातले खूपच सन्माननीय मोठे, म्हणजे ज्यांचे बरेच शेकडो आश्रम आहेत, शाळा आहेत, कॉलेज आहेत, लोक त्यांच्या नावाने जप करतात वगैरे वगैरे. आता नाही आहेत, म्हणजे मृत्यूवर ते विजय पाहू शकले नाहीत काही कारणास्तव आणि आजारपणाने त्यांचा मृत्यू झाला. पण ज्या काळी त्यांची प्रसिद्धी अगदी चरमसीमेवर होती त्या काळी माझे वडील आणि त्यांचे जे गुरु आहेत हे दोघे भेटायला गेले होते. आणि भेटीतच, पहिल्याच भेटीत अगदी काहीही जादू न करता, म्हणजे सिद्धीने त्यांनी आपल्या हातातनं एक हात असा फिरवला आणि हातातनं एक सुंदर शिवलिंग, स्फटिकाचं शिवलिंग, आजही माझ्या शोकेसमध्ये ठेवलेलं आहे, ते स्फटिकाचं शिवलिंग काढून दिलं. आता ह्याच्यात कुठली हात चलाकी नव्हती हे नक्कीच, पण आपण हेही बघतो, आपण आधीच्या अध्यायात पण बघितलेलं आहे की जे योग सिद्धी प्राप्त करू इच्छितात त्यांना देवी देवता सिद्धी सुद्धा देतात. जन्मजन्मांतरानंतर अशा अनेक सिद्धी आहेत, अणिमा, लघिमा, अशा भरपूर 8 प्रकारच्या सिद्धी शास्त्रामध्ये वर्णिल्या आहेत. तर अशा काही सिद्धी प्राप्त करून त्यांनी शिवलिंग असं हातात उत्पन्न केलं आणि ते गिफ्ट म्हणून दिलं माझ्या वडिलांना. तर आश्चर्याची गोष्ट आहे. पण माझ्याबरोबर ते वडिलांबरोबर जे गुरु होते ते म्हणले की हे स्वामी महाराज, जर तुम्ही असे जर चमत्कार करत राहिला तर मग सगळे लोक तुम्हाला भगवंतासारखे समजतील. तर हे स्वामी स्मितहास्य करायला लागले. मग ते म्हणले, मग तुम्ही खरोखरच देव आहात का, भगवंत आहात का? मग ते 2 मिनिटं विचार करून म्हणले की बाबा रे, तुलाही माहितीये मलाही माहितीये, आपल्यापैकी कोणीच भगवंत होऊ शकत नाही. मग हे पटकन यांनी विचारलं, मग तसं जर असेल तर तुमच्या नावापुढे भगवान सो अँड सो, भगवान सो अँड सो असे सगळे म्हणतात, आणि तुमचे जे जितके काही अनुयायी आहेत, शिष्यगण आहेत, तुमच्या नावाचा जप करतात, म्हणजे हरे कृष्ण मंत्र राहिला बाजूला, पण हरे डॉट डॉट हरे डॉट डॉट करून तुमच्या नावाचा जप करतात. हे तुम्हाला मान्य आहे का? तुम्हाला भगवंत म्हणून समजतात, तुम्हाला हार तुरे घालून तुमचे पाय पकडतायत, चरणाचे पाणी घेऊन पितायत, हे सगळं तुम्हाला मान्य आहे का? तर ते अजून खो खो हसायला लागले. ते म्हणले की काय करू बाबा, मी तर भगवंत नाहीये मला माहितीये, पण माझे जर शिष्यगण प्रेमापोटी जर मला भगवंत म्हणत असतील तर मी त्यांना रोखत नाही, म्हणू दे बिचारांना. म्हणजेच काय की हे जग जे आहे, ज्यांना फसवून घ्यायचंय आणि ज्यांना फसवायचंय, हे दोघे जर एकत्र आले तर हा जो बाजार आहे, अध्यात्माचा जो सोकॉल्ड बाजार आहे, तो चालूच राहतो. असो, आपण थोडंसं विषयांतर केलं, पुन्हा एकदा आपल्या विषयावर येऊ. ख्रिश्चॅनिटीमध्ये जर तुम्ही बायबल उघडून बघितलं आणि येशू ख्रिस्तांची जे परम भक्त होते भगवंतांचे, गॉड्स मेसेंजर, त्यांचं जर चरित्र बघितलं तर त्यांनी स्वतःच मी देव आहे असं कुठेच म्हटलेलं नाहीये. इनफॅक्ट त्यांनी प्रत्येक वेळेला स्वतःचा उल्लेख आय एम द होली सन ऑफ गॉड, म्हणजे मी देवाचा पुत्र आहे, हेच जाहीर केलेलं आहे. म्हणजे ते स्वतः म्हणतात की मी परम एक. आता मोहम्मडिझम मध्ये घ्या, तीच गोष्ट मोहम्मद पैगंबराची. मोहम्मद पैगंबर हे खूप मोठे प्रेषक होते मोहम्मडिझम धर्माचे, मुस्लिम धर्माचे, पण ते सुद्धा स्वतःला अल्लाहचे प्रेषक म्हणजे अल्लाहचा दूत समजतात, अल्लाह का बंदा समजतात. ते स्वतःला अल्लाह म्हणून कधीच त्यांनी संबोधन केलं नाही. इनफॅक्ट तुम्ही थोडंसं कुराणात डोकावून बघितलं तर बरेच असे प्रसंग, मी स्वतः थोडासा अभ्यास आधीच्या काळी केला होता, ज्याच्यात भागवतामध्ये, श्रीमद भागवत पुराणामध्ये जे काही प्रसंग दिलेत तशाच काहीचे प्रकारचे प्रसंग पुराणामध्ये येतात. आणि पैगंबर स्वतः म्हणतात की मी 7 समुद्र पार करून मी अल्लाहला भेटायला गेलो आणि अल्लाहनी मला अशा प्रकारचं ज्ञान दिलं, आणि ज्ञान दिल्यावर त्यांनी मला कानात सांगितलं सुद्धा की बाबा रे, मी जी तुला सांगतोय ते 3 प्रकारचं ज्ञान आहे.
एक जे फक्त तुझ्याकडेच ठेव, जर तू कोणाला सांगशील तर तुझाच नाश होणार. दुसऱ्या प्रकारचे जे ज्ञान आहे तू आपल्या जवळच्या अनुयायांना सांगू शकतो. आणि तिसरं जे ज्ञान आहे, सर्वसाधारण जे ज्ञान आहे, ते मात्र तू इतरांना सांगू शकतो. म्हणजे हत्या करू नका, संबंध जे आहेत ते बिघडवू नका, एकमेकांबरोबर चांगल्या प्रकारे वागा, असे काही सर्वसाधारण लौकिक रूपाने जे आहेत आज्ञा ज्या आहेत त्या तू सगळ्यांना देऊ शकतो. म्हणजेच काय, पैगंबर सुद्धा म्हणतात की मी अल्लाह नाहीये, मी अल्लाचा प्रेषक आहे. तीच गोष्ट मोझेस, ते स्वतःला देवाचे संदेशवाहक समजतात. म्हणजेच कुठेही असा उल्लेख नाही की मी भगवान आहे असं त्या प्रेषितांनी कधीच म्हटलेलं नाही. हे गैरसमज आहेत. गुरु नानक शीख धर्मामध्ये बघितलं, 700 वर्षापूर्वी जो आला होता, एक महान आध्यात्मिक शिक्षक म्हणून गणले जातात. आणि शीख धर्मात सुद्धा नामस्मरणाचं खूप महत्व दिलेलं आहे. त्याचप्रमाणे भगवान बुद्ध, जरी त्यांना भगवान, त्यांचे अनुयायी भगवान बुद्ध म्हणतात, स्वतः मात्र त्यांनी मनन आणि वैराग्य हेच जीवनभर शिकवलं आहे. त्यांनी स्वतःचा भगवान म्हणून कधीच उल्लेख केलेला नाही. तीच गोष्ट जैन धर्मात सुद्धा महावीर जैन हे स्वतंत्र आणि परिपूर्ण प्रभूती होते. भगवंत म्हणून त्यांनी स्वतःला कधीच डिक्लेअर केलेलं नाही. म्हणजेच काय, या सगळ्या जे म्हणतोय आपण की प्रत्येक धर्मामध्ये एक एक देव आहे, ही कदाचित हा गैरसमज आहे. कदाचित अनुयायांनी, अंध जे अनुयायी आहेत ते कधी कधी हा गैरसमज पसरवू शकतात. म्हणून आपण डोळे उघडे करून या ग्रंथांची चाचपणी केली आणि खोलात जाऊन बघितलं तर आपण समजू शकतो की कुठेच ह्या भगवंत किंवा परमेश्वर म्हणून ह्या स्वतःनीच उल्लेख केलेला नाही. तर एकीकडे आपल्या धर्मग्रंथामध्ये, गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण स्वतः सांगतायत. कोणी ना कोणीतरी सांगायला हवंच ना. असा कधी कधी प्रश्न येतो, मग कृष्ण गर्विष्ठ होते का, की बघा अभिमानाने सांगतायत पुन्हा पुन्हा की मी भगवान आहे, मी स्त्रोत आहे, मीच क्रिएटर आहे, मीच डिस्ट्रॉयर आहे. अरे मग त्यांनी नाही सांगितलं तर कोण सांगणार? विथ ऑथॉरिटी कोणी सांगू शकेल का? म्हणजे एखाद्या पित्याने आपल्या पुत्राला किंवा पुत्रीला सांगितलं की बाबा रे, आज मी तुला, आज हे बऱ्याच वर्षानंतर लढाई जिंकून पुन्हा घरी आलेलो आहे आणि आज मी तुला सांगू इच्छितो की मीच तुझा खरा पिता आहे. तर आपण म्हणू का, हे बाबा तुम्ही फार गर्विष्ठ आहात, पिता पिता काय करताय, असं आपण कधी म्हणू का? नाही, कारण त्यांचं ते आढळ स्थान आहे. नॅचरली ही इज फादर, सो ही इज टेलिंग. सिमिलरली धर्मग्रंथामध्ये स्वतः भगवद्गीता जी आहे कृष्णाबद्दल आहे. आणि जेव्हा अर्जुन भगवंताबद्दल समजून घेण्याचा प्रयत्न करतायत, प्रश्न विचारतायत, उत्तरादाखल हे सांगणं अगदीच साहजिक आहे. तर भगवान श्रीकृष्ण स्वतः डिक्लेअर करतायत की मया दक्षेण प्रकृती. त्याचप्रमाणे सगळ्या धर्मग्रंथामध्ये आपण बघितलं की कुठेही इनडायरेक्टली सुद्धा बोट जे आहे ते परमोच्च ईश्वराकडेच दाखवलं जातं, स्वतःला कधीच म्हटलेलं नाही. आणि त्याचप्रमाणे श्रीमद भागवतम म्हणा, ब्रह्मसंहिता म्हणा, वेगवेगळे जे असित, देवल, व्यास ऋषी, हे सुद्धा भगवान श्रीकृष्णांकडेच बोट दाखवतात की हेच सर्वोच्च भगवान आहेत. आणि जर आपण थोडस टेक्निकली जरी बघितलं, म्हणजे व्याख्येनुसार, म्हणजे लॉजिकली सुद्धा बघितलं, पराशर मुनी जे आहेत, आपण आधी चर्चा पण केली होती, पराशर मुनी कोण? व्यासदेवांचे पिता. तर त्यांनी विष्णू पुराणाची जी रचना केली आहे, त्या विष्णू पुराणामध्ये सुद्धा ईश्वर किंवा भगवंत, भगवान या शब्दाची व्याख्या केलेली आहे. तर थोडक्यात ही जी सर्वोच्च आहे ते स्तोत्र आपण थोडक्यात बघू. त्याआधी भगवंत म्हणजे काय, सर्वोच्च म्हणजे काय, ते सगळ्या गोष्टींचे स्त्रोत पाहिजेत. ही इज द अल्टिमेट सोर्स, ही इज द अल्टिमेट प्रोप्रायटर, ही इज द अल्टिमेट एन्जॉयर. म्हणजे सगळ्या गोष्टीतनं आनंद घेणारा जो भोक्ता आहे ते फक्त भगवंत, तोच व्यक्ती असू शकतो. हा ईश्वराची डेफिनेशन. आणि ही इज द कंट्रोलर. तर ह्याच गोष्टी भगवंतांनी वेगवेगळ्या प्रकारे सांगितल्या आहेत. अहम सर्वस्य प्रभो मत्ता सर्व प्रवर्तते. मी या सर्व प्राकृत आणि आध्यात्मिक जगाचा उत्पत्ती करता आहे. त्याचप्रमाणे भोक्तारम यज्ञ तपसम सर्व लोक महेश्वरम. मी सर्व यज्ञ आणि तपस्या जितके लोक काही करतात त्याचा परमभोक्ता हा मीच आहे. सर्व ग्रह लोक आणि देवी देवतांचा परमेश्वर, आणि या रूपाने मी सगळ्या जीवांचा हितकर्ता आणि कल्याणाची इच्छा ठेवणारा आहे. म्हणून संपूर्ण ज्ञान हे माझ्यापासूनच येतं. भोक्तारम यज्ञ तपसम. आणि त्याचप्रमाणे हाही श्लोक आपण बघितलाय 7व्या अध्यायामध्ये, मत्ता परतरम नान्यत किंती जस्ती धनंजया.
मयी सर्व इदं प्रोतम सूत्रे मणिगणा इव. एखाद्या सूत्रामध्ये जरी तुम्ही अदृश्य रूपाने मला बघू शकत नाही, तरीही या सगळ्या मागे मीच आहे. जसे मणी एखाद्या माणीत ओवलेले असतात, मणी दिसतात पण तो धागा दिसत नाही, त्याचप्रमाणे अगदी त्याचप्रमाणे मी सुद्धा या सगळ्या गोष्टींचा स्रोत आहे. आणि म्हणूनच ब्रह्माजी सुद्धा ब्रह्मसंहितेत पुन्हा पुन्हा म्हणतायत, ईश्वरा परमकृष्ण सच्चिदानंद विग्रह अनादिर आदिर गोविंद सर्व कारण कारणम. ते सर्वांचे मूळ आहेत आणि त्यांचं मूळ कोणीच नाहीये, म्हणूनच त्या सर्व कारणांचे मुख्य कारण आहेत. हे ब्रह्माजी कोण सांगतायत? सगळ्यात सर्वोच्च जीवात्मा ज्यांना म्हणता येतात, द फर्स्ट क्रिएटेड बीइंग हु इंजिनियर्ड द एंटायर युनिव्हर्स. या ब्रह्मांडाची निर्मिती भगवंतांच्या देखरेखीखाली ज्यांनी केली ते ब्रह्मदेव स्वतः म्हणतायत की गोविंदम आदि पुरुषम तमहम भजामी. तर अशा प्रकारे तर मी म्हणत होतो की पराशर मुनी जे आपण म्हटलं, त्यांनी भगवान या शब्दाची डेफिनेशन सुद्धा केलेली आहे. असा जो व्यक्ती ज्याच्याकडे ही 6 ऐश्वर्य ही परिपूर्ण अवस्थेत आहे, तोच व्यक्ती क्लेम करू शकतो. जर कोणी म्हणत असेल की मी उद्यापासून मी डिक्लेअर केलं की मी भगवान आहे, आता मी संपूर्णपणे तपस्या करून आता मला एक भयंकर शक्ती मिळालेली आहे आणि उद्यापासून तुम्ही माझा भगवान सो अँड सो म्हणून उच्चार करा, तर अशा व्यक्तीला विचारलं पाहिजे, बाबा रे तुझ्याकडे 6 ऐश्वर्य आणि परिपूर्ण अवस्थेत आहेत का? आणि प्रत्येकाने जेव्हा जेव्हा हा प्रश्न आपल्या समोर उभा टाकतो तेव्हा ही सुंदर व्याख्या आपल्या डोळ्यासमोर आणावी. तर ऐश्वर्यस्य समग्रस्य वीर्यस्य यशसा श्रिय ज्ञान वैराग्य यशचैव षण्णा भग इति गणा. भगवान भगवान म्हणजेच ही ऐश्वर्य जे वाहतो, म्हणजे आपण म्हटलं ना गाडीवान गाडीला वाहणारा, धनवान धन वाहणारा, तर अशा विद्यावान, तर अशा प्रकारेच भगवान भगवान म्हणजे ही 6 प्रकारची ऐश्वर्य ज्याच्यात परिपूर्णपणे साठलेली आहेत, तो व्यक्ती भगवान स्वतःला म्हणू शकतो. संपूर्ण संपत्तीचा मालक, संपूर्णपणे सामर्थ्यशाली, सगळ्यात जास्त कीर्ती असलेला, त्याच्यापेक्षा सुंदर अजून कोणीच कल्पना पण करू शकत नाही, सगळ्यात ज्ञानी आणि तरीही संन्यस्त वृत्तीचा, वैराग्य ज्याच्यात कुठून भरलेला आहे, अशा 6 वैभवांनी परिपूर्ण. बरोबर ना? तर पहिलं ऐश्वर्य आपण बघतो संपत्ती. आता हा फोटो कदाचित कॉलवरचे काही लोक ओळखू शकतील. कोण आहेत हे व्यक्ती? एक महान बिझनेसमन. अमेझॉन तुम्ही सगळ्यांनी ऐकलं असेल, अमेझॉन सगळ्यात मोठी कंपनी ई कॉमर्स मधली, त्यांचे संस्थापक आहेत जेफ बोझेस. तर त्यांच्या संपत्तीचा काही गणनाच नाही. रोज म्हणजे काय म्हणतात त्याला, संपत्तीचा एक पाऊस पडतोय. पण त्याच वेळेला ते सगळ्यात सुंदर आहेत असं आपण नक्कीच म्हणू शकत नाही ना. तर जरी त्यांची संपत्ती असली तरी भगवंत कोण आहेत? लक्ष्मी सहस्त्र शत संवर संभ्रम सेव्यमानम. ज्यांच्या पायाशी लोळण घालतायत, म्हणजे पायांची सेवा करतायत, पदकमलांची सेवा करतायत, कोण? सहस्त्र लक्ष्मी, 1-2 नव्हे, जी सगळ्या धनाची स्रोत आहे लक्ष्मी देवी, अशा हजारो लाखो लक्ष्म्या ज्या भगवंतांच्या चरणी सेवा करतायत ते गोविंद. मग त्यांचं ऐश्वर्य काय असेल? त्यांच्या धनाची आपण कल्पना करू शकतो का? नक्कीच नाही. असंख्य लक्ष्मी. दुसरं ऐश्वर्य सामर्थ्य. कोणी जिम मध्ये जाऊन बॉडी बिल्ड करतात आणि सामर्थ्यशाली समजू शकतात. काही काळ टिकतं पण काही काळाने ते विरून जातं. पण भगवंतांचं सामर्थ्य काय? भगवंतांना गोवर्धन उचलायला काही मसल बिल्ड करून, व्यायाम करून, तयारी करून जावं लागलं नव्हतं. अगदी अलगदपणे एखादा कापसाचा बोळा उचलतात त्याप्रमाणे डाव्या हाताच्या करंगळीवर, म्हणजे सगळ्यात विकेस्ट पार्ट ज्याला म्हणता येईल, डावा हात आणि करंगळी, त्या करंगळीवर अगदी अलगदपणे त्यांनी अख्खा गोवर्धन पर्वत, आजही तुम्ही जाऊ शकता, 22 किलोमीटर आजही त्याची काय म्हणतात त्याला, परीघ आहे त्याचा, जे परिक्रमा करतात, 24 किलोमीटर सॉरी, पूर्ण दिवसात. तर इतका प्रचंड गोवर्धन जो आहे भगवंतांनी निसयास, म्हणजे काहीही त्रास न घेता डाव्याच्या करंगळीवर 7 दिवस 7 रात्र धरून ठेवला. आणि अशा प्रकारे सगळ्या व्रजवासींची रक्षा केलीच, पण त्याचबरोबर इंद्राचं गर्वहरण सुद्धा केलं. तर सामर्थ्यामध्ये आणि अशा
लाखो कथा आपण ऐकू शकतो. तर सामर्थ्यामध्ये भगवंतांचा हात कोणीच किंवा करंगळी म्हणा कोणीच धरू शकत नाही. तिसरे ऐश्वर्य जे आहे कीर्ती. काही लोक काही काळपर्यंत अतिशय प्रसिद्ध असतात आणि नंतर मात्र त्यांचं काय होतं हे काही सांगता येत नाही. म्हणजे आत्महत्या करतात, खून केला जातो का असेच एकटे पडून मरून जातात ते आपण म्हणू शकत नाही. पण भगवंतांची कीर्ती काय आहे? म्हणजे लौकिक अर्थाने बाहेरच्या जगात जर कोणी चोरी केली तर त्याला तुरुंगात डांबलं जातं, त्याची नाचक्की होते. पण इकडे भगवंतांनी चोरीसारखं कार्य जरी केलं तर त्यांना माखन चोर म्हणून अनादी कालापर्यंत ते कीर्तिमान आहेत. तर भगवंत जे काही क्रिया करतात त्यांच्यानी त्यांची कीर्ती नुसती वृद्धिंगतच होते, कमी होत नाही. तर कीर्तीमध्ये सुद्धा फेम त्यांचा हात कोणीच धरू शकत नाही. सौंदर्य आपण बघितलं ना, या जगामध्ये अनेक एकापेक्षा एक सुंदर व्यक्ती असतील, पण खरोखर हे सौंदर्य जे आहे एका अर्थी जर बघितलं तर एका स्पीशीज मध्ये होतं, बरोबर ना. म्हणजे मानव, स्त्री आणि पुरुष एकमेकांबरोबर एक वेळ आकर्षित होतील एकमेकांच्या सौंदर्याने. किती काळ आकर्षित राहतील हा मोठी म्हणजे चर्चेची वस्तू आहे. काही एक पांढरा केस आला, सुरकुत्या आला की ते जे प्रेम असतं किंवा ते सौंदर्याचं आकर्षण असतं ते कुठे विरून जातं हे सुगण्यास सांगणे न लागे. पण तरीही असं समजूत चाला की कोणी सुंदर व्यक्ती आहे, पण ती सुंदर व्यक्ती आपल्यापेक्षा दुसऱ्या शरीरातल्या जीवाला, म्हणजे फॉर एक्झाम्पल कॉक्रोच म्हणा किंवा एक माशी म्हणा, त्यांना आकृष्ट करू शकते का? नक्कीच नाही. ज्या स्पीशीज मध्ये ते जन्माला आले जास्तीत जास्त एकमेकांना आकर्षित करतील. पण भगवंतांना कोण आकर्षित करते? भगवंतांकडे सगळेच लोक आकर्षित होत आहेत. मग त्या गायी असू देत, वासरं असू देत, सर्प असू देत, पक्षी असू देत. इतकंच काय, वनस्पती, वेली. श्रीमद भागवतामध्ये इतकं सुंदर वर्णन आहे. भगवंत चालायला लागले की त्यांना जमिनीवर त्यांचे पायाला काटेरी झुडपं लागू नयेत म्हणून झाडं सुद्धा खाली वाकायचे, त्यांना स्पर्श करायला धजावायचे आणि गवत सुद्धा अगदी चांगल्या प्रकारे पसरून त्यांना एक मृदू मुलायम अनुभव द्यावा ह्याच्यासाठी आतुर असायचे. म्हणजे भगवंतांचे जे सौंदर्य आहे ते सगळ्यांनाच आकर्षित करतं, फक्त मनुष्य प्राण्यांना नव्हे. आपण चैतन्य महाप्रभूंच्या चरित्रात ऐकतो, भगवान श्रीकृष्ण जेव्हा चैतन्य महाप्रभूंच्या रूपाने आले होते झारीखंडाच्या अरण्यात, तेव्हा वाघ आणि हरिण जे एकमेकांचे परम वैरी आहेत, भगवंतांच्या प्रेमामुळे ते भगवंतांबरोबर हात धरून नाचायला लागले एकमेकांबरोबर. म्हणजेच काय, भगवंतांचं जे आकर्षण आहे, जे प्रेम आहे, हे या शरीर जी बुद्धी आहे त्याच्या पलीकडे आहे. तर हे चौथे ऐश्वर्य. मग बुद्धी, आता बुद्धीचे काय घ्या. कोणी म्हणेल शास्त्रज्ञ काही महान बुद्धिमान होते, पण त्या बुद्धीचा स्रोत कोण आहे? आणि भगवंत त्याच बुद्धीचं, ज्ञानाचं जर बघाल तर आता साधा भगवद्गीतेचा एक छोटासा क्लास देण्यासाठी इतका अभ्यास करावा लागतो, श्लोक वाचावे लागतात, संस्कृत, त्याचं मराठी रूपांतर, भाषांतर, मग ते कसं समजावं बरं, आधी समजून घ्यायला इतका वेळ लागतो, मग समजावण्यासाठी इतका वेळ लागतो. पण तीच गीता ही 700 श्लोक घडा घडा कुठली तयारी न करता, म्हणजे पाठांतर न करता, भगवंतांनी उत्स्फूर्तपणे 1 ते 1.5-2 तासाचा जो काही काळ होता, उत्स्फूर्तपणे हे काव्य, जे अजरामर काव्य म्हटलं जातं, ते उत्स्फूर्तपणे अर्जुनाला सांगितलं. मग ज्ञानाच्या जागे स्पेसमध्ये कोणी त्यांची कल्पना करू शकतो का? त्यांच्याबरोबर स्पर्धा करू शकतो का? कधीच नाही. परम ज्ञान, ज्ञान तेह सविज्ञानम. प्रत्यक्ष ज्ञान आणि दिव्य ज्ञान हे दोन्ही प्रकारचं ज्ञान भगवंतांनी अर्जुनाला म्हटलंय की मी तुला दिलंय, आणि ते जाणल्यावर मात्र तुला या जगामध्ये जाणण्यासाठी काहीच शिल्लक राहणार नाही. तर असे हे परमज्ञानी भगवंत. आणि इतकं असून सुद्धा आता कोणाकडे 2 करोड आले, 4 करोड आले तर कॉलर एकदम टाईट होते, छाती अभिमानाने फुलते, चालताना एक वेगळ्याच प्रकारचा एक काय म्हणतो त्याला हुरूप येतो. पण ही 6 ऐश्वर्य फक्त थोड्या प्रमाणात नाही, परिपूर्ण अवस्थेत असून सुद्धा 5 ऐश्वर्य म्हणजे सगळ्यात जास्त बल, सगळ्यात सौंदर्यवान, सगळ्यात जास्त ऐश्वर्य, सगळ्यात जास्त यश, इतकं असून सुद्धा भगवंत त्या दृष्टीने संपूर्णपणे संन्यस्त वृत्तीने बघतात. आणि याचं सगळ्यात उत्तम उदाहरण म्हणजे पार्थ सारथी. जो अर्जुन
अर्जुन हा क्षत्रिय, पण तो मित्र आणि सखा असल्या कारणाने भगवंत त्याचा सारथी होण्यास मागे पुढे बघत नाही. ज्या क्षणी दुर्योधनाने नारायणी सेना मागून घेतली आणि अर्जुन म्हणतात की भगवान मला तर तुम्हीच पाहिजे, तर कृष्ण हेटाळणी करतात, म्हणजे थोडीशी गंमत करतात की अर्जुना, अरे तू मूर्ख आहेस का? माझी इतकी अजस्त्र पराक्रमी नारायणी सेना सोडून तुला मी आधी चान्स दिला होता बोलायला, का नाही मागून घेतलीस? अर्जुन नक्कीच अर्जुनाला योगेश्वर कृष्ण तत्र पार्थ धनुर्धर, तर जिकडे भगवंत आहे तिकडे विजय आहे. पण हा झाला अर्जुनाचा विचार, पण भगवंतांचा विचार काय आहे? त्याच अर्जुनासाठी त्यांनी जेव्हा शपथ घेतलीये की मी युद्धामध्ये शस्त्र उचलणार नाही, सारथ्याचा रोल घेत आहेत. आता त्या काळी सारथी म्हणजे असं म्हणजे तो बसलाय कुठेतरी आणि ते ऑटोमॅटिक स्वयंचलित वाहन चालतंय असं नाही. युद्धाच्या वेळेला महाभारतामध्ये असे बरेच प्रसंग येतात, चारो दिशेने बाण चालतायत, रथ 4-5 घोडे जे आहेत सगळीकडे विखुरलेले आहेत आणि सगळीकडे धूळ उडलेली आहे, हत्तींचा चित्कार येतोय, घोडे उधळलेले आहेत, त्या आवाजामध्ये ऐकू पण जात नाही. मग अशा अवस्थेमध्ये रथावरचा जो रथी आहे, महारथी जो आहे, तो सारथ्याला कसं बरं दिशा निर्देशन करत असेल की बाबा रे आता तिकडे वळव, तिकडे जा. बोलायला पण वेळ नाही, कारण मंत्रोच्चाराने अस्त्र आणि शस्त्र सगळी वापरायची असतात. तर त्याच्यात एकच उपाय असतो, जो रथी असतो तो आपल्या पायाने सारथ्याला डाव्या साईडला पाय मारला, लाथ मारली तर सारथ्याला कळतं की डावीकडे रथ न्यायचा, उजवीकडे मारलं तर उजवीकडे. तर सारथ्याचा रोल करणं इतकं इझी नाही. आणि असा असून सुद्धा भगवंतांनी तो निम्न स्तराचा जो रोल आहे तो भगवंतांनी इकडे निभावलेला आहे. त्यांनी आपलं वैराग्य जे आहे, जे मयाध्यक्षेण प्रकृती, म्हणजे इतकी गीता सांगून पुन्हा ते सारथ्याच्या जागेवर जाऊन बसले. तर दिस इज कॉल्ड रिअल रिनाउन्सिएशन. सो अशा प्रकारे 6 ऐश्वर्य दाखवून सुद्धा भगवंत हे पूर्णपणे करून दाखवतात. म्हणजे यशोदामाईंचा आपण हा प्रसंग बघितलेला आहे. या बालगोपालाच्या छोट्याशा मुखामध्ये संपूर्ण ब्रह्मांडच नव्हे, सगळी सृष्टी नव्हे, तर त्या सृष्टीमध्ये असलेले गोलक वृंदावन आणि त्या वृंदावनात असलेलं नंद महाराजांचं घर आणि त्या घराच्या प्रांगणात बसलेला यशोदा मैया आणि त्या यशोदा मैया भगवान कृष्णाच्या तोंडात बघताय, हे दृश्य सुद्धा यशोदामाई कृष्णाच्या मुखकमलामध्ये बघतात. तर असं विस्मयचकित फक्त परमेश्वरच करू शकतात. आणि आता पुढच्याच अध्यायात आपण भगवंतांचं हे विराट रूप, जे दुर्योधनाने पण बघितलं एका अर्थी शांतीदूताच्या रूपात, पण तो समजू शकला नाही. तर असं वैश्विक रूप, असं काही रूप दाखवतात की या जगातल्या सगळ्या सृष्टी, म्हणजे राक्षस असू दे, देव असू दे, हे सगळं भगवंतापासून निर्माण झालेलं आहे. तर असं वैश्विक रूप दाखवून सुद्धा भगवंत अनेक प्रकारे अर्जुनाला समजून देत आहेत की कशा प्रकारे मीच या सगळ्यांचा स्रोत आहे. तशा प्रकारे एखाद्याच्या आपण बघितलं की माझी उत्पत्ती किंवा ऐश्वर्य देवतांना कळत नाही, महर्षींनाही कळत नाही, कारण त्यांचे मूळ हे मीच आहे. तर अर्जुनाचा विचार चालू होतो. आता बऱ्याच काळाने अर्जुन थोडासा विचारू लागलाय. म्हणजे आपण जर आठवत असेल तर 8व्या अध्यायाच्या पहिल्या श्लोकामध्ये अर्जुनाने प्रश्न विचारला होता आणि त्याच्यानंतर आता 10व्या अध्यायाच्या मध्यावर जाऊन तो पुढचा प्रश्न, आता हे तोपर्यंत त्याचं विचारचक्र चालूच आहे. तर हे परिणाम जाणून घेतले तर कसं होईल असा विचार करतोय. आणि प्रभुपादजी इकडे सांगतात की सामान्य लोकांना भगवान किती महान आहेत, म्हणजे महान आहे पण किती महान आहेत हे कळत नाही, त्यांना ठाऊकच नसते. पण एखाद्या जर खरोखर ठाऊक झालं तर तो स्वाभाविकपणे आत्मसमर्पण करायला नक्कीच निश्चयशील होतो. आणि म्हणूनच अशा प्रकारे तो भगवंतांच्या सेवेमध्ये, भक्तिमय सेवेमध्ये गुंतून बसतो. तर म्हणून हे ऐश्वर्य ज्ञान मिळवणं तेवढंच महत्वाचं आहे आणि म्हणून आपण एवढी चर्चा करतोय त्याच्यावर. जेव्हा असे ज्ञान त्याला प्राप्त होते तेव्हा शरण जाण्याशिवाय दुसरा पर्याय नसतो. तर हेच आपल्याला भागवत आणि भगवद्गीतेमधनं कळतं. तर तरीही भगवंत स्वतः सांगतायत
की जगामध्ये बऱ्याच प्रकारचे लोक असतात आणि प्रत्येक जण काही भगवंतांच्या महान स्थान आहे, महत्तम स्थान आहे, परमेश्वराचं स्थान आहे, ते समजून उमजून त्यांची भक्ती करत नाहीत. किंवा किंबहुना असं म्हणेन की भक्ती करण्याचं भासवतात आणि त्याला बरेच इच्छा असतात. काही लोक, जसं आपण इकडे अक्रॉनिम दिलंय, डिझायर्स, डस्ट, डी फॉर डिझायर, बऱ्याच प्रकारच्या भोग इच्छा असतात, त्या पूर्ण करण्यासाठी देवाला साकडं घालण्यात येतं नुसार. त्याचप्रमाणे भय, अननोन फिअर ऑफ अननोन ज्याला म्हणतात, की काही आपल्यावर काही संकट येऊ नये, त्यापेक्षा जाऊन 4 नारळ चढवले तर सुखरूप आपण ह्याच्यातनं निघून जाऊ, म्हणजे भयापोटी, भीतीपोटी. त्याचप्रमाणे सोशल प्रेशर, सामाजिक प्रतिष्ठा जपण्यासाठी, की मी जर देवळात जातो, कीर्तनाला बसतो, असं सगळ्यांसमोर दाखवलं, गळ्यात काही माळा घातली, काही तिलक लावला, तर माझी प्रतिष्ठा शाबूत राहील. तर अशा भंपक कल्पनेने सुद्धा लोक भगवंतावर विश्वास ठेवतात किंबहुना विश्वास असल्याचं दाखवतात. आणि त्याहून म्हणजे मला वाटतं प्रामुख्याने काही प्रश्न न विचारता, खास करून मी पण माझ्या आयुष्यात असंच भगवंतावर विश्वास ठेवत आलो होतो 25 वर्षापूर्वी, जोपर्यंत गीता उघडली नव्हती. का तर माझे बाबा करतात. बाबांना विचारलं का असं करतात बरं, का तर त्यांचे बाबा करत होते. अशा प्रकारे परंपरे, रूढीमधनं जे आलेले आहेत, तसंच आपण त्याचप्रमाणे घाण्याच्या बैला जसं जोडलेलं असतं त्याप्रमाणे आपण चालत राहतो. प्रश्न विचारण्याची हिंमत नसते किंवा उत्तर मिळत नाही. तशा प्रकारे बऱ्याच प्रकारचे लोक विश्वास ठेवल्याचं भासवतात. पण तरीही भगवंत सांगतात, गीतेचं सार हे या 4 श्लोकामध्ये, हे चढत्या क्रमामध्ये आहे. जो पहिला श्लोक आहे त्याच्यात भगवंतांचं ऐश्वर्य, आणि दुसरा श्लोक ती ऐश्वर्य ज्याला कळलेली आहेत. म्हणजे पहिल्या श्लोकात भगवंत सांगतायत, अहम सर्वस्य प्रभो मत्ता सर्व प्रवर्तते इति मत्वा भजन्ते माम बुधा भाव समत्विता. तर हे भगवंतांचं स्थान आपल्याला कळलेलं आहे. त्याच्यानंतर हे ऐश्वर्य कळल्यावर अशी लोक कसे गुंतवून ठेवतात, तर मच्चित्ता मद्गत प्राणा बोधयंत परस्परम कथयंतश्च रमन्तस्य नित्यंतु तुष्यति रमन्ति च कथयंतश्च माम नित्यम तुष्यन्ति च रमन्ति च. माझ्या शुद्ध भक्तांचे हे ऐश्वर्य ज्ञान समजल्यावर जे शुद्ध भक्त असतात ते संपूर्णपणे त्यांचं चित्त माझ्यामध्येच गुंतवून ठेवतात आणि त्यांचं अख्खं जीवन जे आहे माझ्यामध्ये समर्पित असतं आणि भगवंताविषयी चर्चा करण्यातच त्यांना आनंद येत असतो. हा झाला दुसरा स्तर. त्याच्याहून पुढचा स्तर म्हणजे प्रयोजन. म्हणजे हे सगळं केल्यावर काय मिळणार आपल्याला, तर भगवंतांचे प्रेममयी आदान प्रदान. बरोबर ना? तेषाम सततयुक्तानां भजता प्रीतिपूर्वकम ददामी बुद्धियोगम तम ते येन मामू पायन्ति ते. तर अशा प्रकारे भगवंत सांगतात की त्यांच्यावर विशेष अनुग्रह करण्यासाठीच मी त्यांच्या हृदयात वास करणारा हा ज्ञानरूपी तेजस्वी दीपाने अज्ञानाचा संपूर्ण नाश करतो. ओम अज्ञान तिमिरंदस्य, आपण जी सुरुवातीला प्रार्थना करतो तेच इकडे भगवंत सांगतायत, ज्ञान दीपेन भास्वता. अशा प्रकारे जेव्हा भक्तीचा उगम होतो तेव्हा सगळं जे अज्ञान आहे ते परमात्मा स्वतःवर जबाबदारी घेतायत की मी त्या सगळ्या अज्ञानाचा नाश करतो. तर अशा प्रकारे अर्जुन आता एका निर्णयाप्रती आलेला आहे. अर्जुन म्हणतो, भगवंता आता हे सगळं जे ऐकलंय मी आतापर्यंत, माझा एकच निष्कर्ष आहे, मी तुम्हाला संपूर्ण श्रद्धेने स्वयं पुरुषोत्तम भगवान म्हणून स्वीकार करतो. परम ब्रह्म परम धाम पवित्रम परमम मम. अशा प्रकारे भगवंत अर्जुन म्हणतोय, हे भगवंता, बऱ्याच काळाने बोलायला लागलाय आता अर्जुन, आता फक्त विचार करत होता इतका वेळ. तुम्ही जे काही मला सर्व सांगितलंय ते पूर्णतया मी सत्य मानतो आणि देवता आणि दानव हे तुमचं व्यक्तित्व समजू शकले नाही ह्याचा मला दुःख होतंय, आश्चर्य पण होतंय. आणि म्हणूनच अर्जुन आता म्हणतोय की या दिव्य ऐश्वर्यात सर्व ग्रहलोक व्यापून राहिला आहात आणि त्या अलौकिक ऐश्वर्याचे थोडे जर सविस्तर वर्णन केले तर जे लोक अजूनही तुमच्यावर विश्वास ठेवू इच्छित नाही त्यांना समजण्यासाठी मदत होईल. अशा प्रकारे ह्याच्या नंतर मात्र भगवंत म्हणजे अर्जुनाची उत्सुकता ऐकून भगवंत वेगवेगळ्या प्रकारची उपमा देत आहेत.
कशा प्रकारे भगवंत हे सर्वत्र आहेत. तर एकूण 82 विभूती 82. तर जितके व्यक्ती आता कॉलवर आहेत त्यांच्यासाठी हा होमवर्क आहे, कारण आपण उरलेल्या 7-8 मिनिटांमध्ये या 82 विभूती आपण डिस्कस करू नक्कीच शकणार नाही. अभिव्यक्ती म्हणजे वेगवेगळ्या अनॉलॉजीज देऊन भगवंत त्यांचं स्थान प्रकट करतायत. तर हा होमवर्क आहे. खास करून 19व्या श्लोकापासून भगवंत सांगायला सुरुवात करतात आणि 42व्या श्लोकापर्यंत म्हणजे श्लोक क्रमांक 19 ते 42, अध्याय क्रमांक 10. तर ह्याच्यातला नक्कीच तुम्ही वाचावा. मी थोडक्यात तुम्हाला सांगेन, काही मी थोडक्यात वाचू शकतो. भगवंत सांगतायत, सर्व जीवांच्या अंतर्यामी स्थित असणारा परमात्मा मीच, जीवांचा आधी अंत मध्य मीच, सगळ्या आदित्यामधला विष्णू तो मीच, सगळ्या ताऱ्यामधला दैदिप्यमान तो सूर्य तो मीच, मरुद्गणामध्ये मरीची मी आहे, नक्षत्रामध्ये मी चंद्र आहे. तर अशा प्रकारे वेदांमध्ये मी सामवेद, राजांमध्ये मी इंद्र, रुद्रांमध्ये मी शंकर, राक्षसामध्ये कुबेर, अग्नीमध्ये सगळ्या वसूमध्ये अग्नी मीच आणि पर्वतामध्ये मेरू हा मीच आहे, सेनापतीमध्ये कार्तिकेय, जलाशयामध्ये सागर, महर्षीमध्ये भृगु, ध्वनीमध्ये दिव्य ओंकार, अचल पदार्थामध्ये हिमालय, वृक्षामध्ये अश्वत्थ, देवर्षींमध्ये नारद आणि गंधर्वामध्ये चित्ररथ, सिद्ध पुरुषामध्ये कपिल मुनी. तर अशा प्रकारे एकानंतर एक भगवंत असे 82 श्लोक म्हणजे 82 प्रकारच्या विभूती या सुंदर श्लोकामध्ये सांगतायत. तर नक्कीच तुम्ही ह्याचं पठण करा आणि अशा एकापेक्षा एक सुंदर विभूती ऐकून आपण नक्कीच भगवंतांचं जे दिव्य स्थान आहे ते समजू शकतो. आणि एवढं सांगितल्यावर मात्र अर्जुनाला ते सांगतायत की हे जी मी तुला सगळं सांगितलं हे तुझ्यासाठी नव्हे, एवढं म्हणजे सविस्तर सांगायची काही गरज नाहीये, कारण हे जी इतक्या गोष्टी सांगितल्या ते केवळ एका अंशाने मी संपूर्ण विश्व व्यापून धारण करून राहिलेलो आहे. अथवा बहुनेतेन किम ज्ञातेन तवार्जुन, कशाला तुला या सविस्तर ज्ञानाची गरज आहे, कारण हे एकाच अंशाने माझ्या केवळ एका छोट्याशा ठिणगीने मी हे संपूर्ण विश्व व्यापून राहिलेलो आहे. तर अशा प्रकारे आपण बघितलं की आपल्या ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या बुद्धीने, फक्त बुद्धीने आपण समजू शकत नाही. इट्स नॉट मॅटर ऑफ जस्ट इंटेलिजन्स. आपण लॉजिकली विचार करू शकतो, पण आपली बुद्धी आपल्या इंद्रियांच्या ज्या शक्ती आहेत, बघण्याची शक्ती, ऐकण्याची शक्ती, त्याच्या पलीकडे जाऊन विचार करू शकत नाही. आणि म्हणूनच शास्त्र चक्षु जे म्हणतात, आपला चष्मा काढून जो नेहमीचा चर्मचक्षु आहे तो खाली ठेवून शास्त्र चक्षु धारण केला पाहिजे. म्हणजे शास्त्रांच्या शब्दानुसार जे गुरु परंपरेतनं जे आपल्याकडे ज्ञान आलंय त्या माध्यमातून आपण या सत्याकडे बघायला पाहिजे. आणि तसं जेव्हा आपण करू, नक्कीच आपण भजता प्रीतिपूर्वकम, जे भगवंत सांगतायत, तेषाम सतत युक्तानाम भजता प्रीतिपूर्वकम, अगदी प्रेममयी सेवेने भगवंतांची आराधना नक्कीच करण्यासाठी आपली योग्यता बनेल. तर आजच्या आपण या सुंदर अध्यायामध्ये या 3 गोष्टी प्रामुख्याने बघितल्या. कसे भगवंत प्रत्येक गोष्टीचा स्रोत आहेत, या जगातली प्रत्येक गोष्ट त्यांच्या मागे इनडायरेक्टली किंवा डायरेक्टली म्हणता येतील तसे भगवान श्रीकृष्ण आहेत. चतुश्लोकी गीतेमध्ये आपण गीतेचे सार बघितले आणि त्याच्यानंतर मात्र 4 श्लोकामध्ये आणि त्याच्या मात्र भगवान कसे सर्वत्र आहेत हे भगवंतांच्याच तोंडी त्यांच्या विभूतीचं दर्शन आपण थोडक्यात घेतलं. तर नक्कीच तुम्ही फावल्या वेळामध्ये हा अध्याय भगवद्गीता जशी आहे तशी जर असेल तुमच्याकडे, नसेल तर तुम्ही घेऊ शकता. आजकाल गीता जयंतीचा मोसम आहे, सगळ्या इस्कॉन मंदिरामध्ये गीतेचं जे डिस्ट्रीब्युशन आहे अगदी डिस्काउंटेड प्राइस मध्ये चालू आहे सगळीकडे. तर नक्कीच भगवद्गीता जशी आहे तशी घ्यावी आणि ह्या अध्यायाचा जरूर तुम्ही अभ्यास करावा. तर येथेच आजचा आपलं जी चर्चासत्र आहे अध्याय 10वा ते आपण इकडे संपूया. आणि उद्या मात्र 11वा अध्याय, अद्भुत अध्याय ज्याला म्हणता येईल, ज्याच्यात आता अर्जुनाला त्याच्या इच्छेप्रमाणे भगवान विराट रूपाचं दर्शन करवणार आहेत.
तर आपणही त्या दर्शनासाठी उत्सुक असाल अशी मी कल्पना करून आज आपण इकडे आजचं चर्चासत्र संपूया. खूप खूप धन्यवाद. हरे कृष्णा. जगद्गुरु श्रील प्रभुपाद की जय. थँक्यू. हरे कृष्णा. थँक्यू. मला वाटतं काही प्रश्न आहेत. मोहा कामत पादाजी तुम्ही विचारू शकता. त्यांचे प्रश्न आहेत ते सांगू शकतात, विचारू शकतात. ज्यांना वेळ झालेली आहे, आज आपण थोडं उशिरा चालू केलंय 8:30ला. इफ यू वॉन्ट यू कॅन लॉग ऑफ, इफ यू वॉन्ट यू कॅन स्टे बॅक. येस मोहा माताजी. हरे कृष्ण. थोडासा म्हणजे आजच्या विषयाचा नाहीये, काल इट जस्ट सेट मी थिंकिंग आपलं कालचं सेशन झाल्यानंतर की तुम्ही म्हणालात की सात्विक आहार घ्यायचा म्हणजे व्हेजिटेरियन फूड, बरोबर आहे. तर आपल्याच शास्त्रांमध्ये किंवा बरेच देवी देवता आहेत की ज्यांना बळी म्हणून भोग म्हणून सुद्धा नॉनव्हेज हे करतात. सो कुड यू जस्ट थ्रो सम लाईट ऑन दॅट सब्जेक्ट. सो ऑन द वन हँड आपण असं म्हणतो की नॉनव्हेज फूड नाही खायचं, आणि ऑन दी अदर हँड ज्या देवी देवतांना किंवा शंकराला काही देवळांमध्ये दारू सुद्धा प्रसाद म्हणून दिली जाते, तर ते आपण प्रसाद म्हणून घ्यायचं असतं, खायचं असतं. सो इजंट देयर अ कॉन्फ्लिक्ट? येस, डेफिनेटली देयर इज अ कॉन्फ्लिक्ट. आणि कॉन्फ्लिक्ट जर तुम्ही अगदी काय म्हणतात त्याला चांगला प्रश्न विचारलेला आहे. कारण हा प्रश्न बऱ्याच वेळेला म्हणजे मी जोपर्यंत गीताच्या संपर्कात आलो नव्हतो मलाही हे प्रश्न नेहमी पडायचे की इतका विरोधाभास का. एका ठिकाणी संत महात्मे कीर्तनकार म्हणतायत की तुम्ही सत्वगुणात राहून भगवंतांचं कीर्तन नाम जप करा, आणि दुसऱ्या ठिकाणी मात्र फक्त जिभेच्या छोट्याशा अंतरासाठी, त्याच्या सुधेसाठी आपण का जीवाला बळी देतोय, त्याचं रक्त पितोय आणि भगवंतांचा प्रसाद म्हणतोय त्याच्यावर. तर तुम्ही जो सुरुवातीला जो पॉइंट सांगितला तो अगदीच अप्रोप्रिएट आहे. जे 3 गुण आहेत सत्व रजस तम. आता ऑफकोर्स आपण जसं 13व्या 14व्या अध्यायात जाऊ ह्याची अगदी सविस्तर चर्चा आपण याच प्रश्नाची करणार आहोत. तरी आज तुम्ही प्रश्न विचारलाय म्हणून मी थोडक्यात तुम्हाला सांगू इच्छितो की ज्या प्रकारे प्रत्येक व्यक्ती आणि त्याचा जो मानसिक स्तर आहे, समजून घेण्याची पद्धती आहे, हा वेगळा आहे. प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक आत्मा जो आहे तो इंडिपेंडंट आहे. जरी आपण एकाच भगवंतांचे अंश असलो तरी प्रत्येकाच्या कर्मानुसार म्हणजे प्रारब्धानुसार आणि आत्ताच्या कर्मानुसार तो त्याची जी विचारशैली आहे, त्याचे जे विचार करण्याची प्रवृत्ती आहे ही वेगळी आहे. आताच आपण बघितलं ना, ह्याच्यात किती उदाहरणं बघितली की दुर्योधन आणि युधिष्ठिर किंवा दुर्योधन आणि अर्जुन जरी ते एकाच कुटुंबात जन्माला आले, एकाच प्रकारच्या वातावरणात वाढले आणि ते एकच भगवंताला बघतायत, भगवान श्रीकृष्ण, पण तरी दोघांचा बघण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे वेगळा आहे. एक दैवी आहे, एक आसुरी आहे. तर हे मी का सांगतोय, कारण एक उदाहरण एनॉलॉजी म्हणून घ्या. आपण काल पण चर्चा केली होती. केजी मधल्या मुलाला ज्या मुलाचा स्तर ए फॉर ऍपल बी फॉर बॉल हेच समजून घेण्याचा आहे, त्याला जर आपण वर्गामध्ये बसवलं, म्हटलं बाबा रे आज मला तुला सगळंच शिकवायचंय, तुला 1 पण शिकवणार, इंटिजर्स आणि डेरिव्हेटिव्ह पण शिकवणार, इंटिग्रल कॅल्क्युलस पण शिकवणार, आणि त्याच्याहून जे पुढे असेल पीएचडीचं नॉलेज असेल मॅथमॅटिक्स मध्ये तेही आजच शिकवणार, तर त्या मुलाची परिस्थिती काय होईल? एकतर त्याकडनं पळून जाईल किंवा तो म्हणेल हे सगळं खोटं आहे. कारण मी असं बघितलेलं नाही माझ्या जीवनात की 0 - 1 इज -1. मायनस कधीच होत नाही, प्लसच होतं. आणि मला आजपर्यंत एवढंच शिकवलंय 2 + 3 इज 5. आय कॅनॉट बिलीव्ह दॅट 2 - 5 इज -3. असं कधीच होणार नाही. म्हणजेच काय, एकतर त्याचा अंकगणितावरचा विश्वास उठून बसेल, तो शिक्षणाच्या पुढे जाणार नाही, किंवा तो तिकडनं पळ काढेल. तर भगवंतांना नेमकं हेच नकोय का? तर असे वेगवेगळ्या ज्या संस्कारामधले किंवा विचारसरणीचे जे लोक आहेत त्यांना हळूहळू आपण प्रगतीच्या पथावर आणलं पाहिजे. तर त्याच अनुषंगाने जे लोक, कमिंग बॅक टू युअर क्वेश्चन, जे लोक तमोगुणात संपूर्णपणे, आता तुम्हाला एक स्पष्ट उदाहरण द्यायचं झालं तर हे मुस्लिम धर्माचा जन्म म्हणजे ज्या परिस्थितीत झाला होता त्याच्याबद्दल एक सुंदर कहाणी आहे. तर मोहम्मद पैगंबर सौदी अरेबियामध्ये जेव्हा आले होते
साधारण 2000 वर्षापूर्वी, तेव्हा असं म्हटलं जातं तो समाज इतका खालच्या दर्जाला गेला होता की स्वतःच्या बहिणी बरोबर किंवा आई बरोबर फक्त ती स्त्री आहे संबंध ठेवण्यासाठी मागे पुढे पुरुष बघायचा नाही. आपण हे बोलायला सुद्धा कचरतो या, बरोबर ना, कारण आपल्या संस्कृतीत असा विचार पण आपण मनामध्ये शिवू शकत नाही, पण ही वस्तुस्थिती होती त्या समाजामध्ये. आता अशा समाजामध्ये मोहम्मद पैगंबर जे भगवंतांचे अल्लाचे प्रेषित आहेत आणि ते येऊन सांगायला लागले की बाबा रे, तू शरीर नाही आहेस, तू आत्मा आहेस, भगवंतांचं प्रेम हे तुझ्यासाठी सर्वोच्च प्रेम आहे. तर काय, पैगंबरांना दगड मारून पळवून लावलं असतं. आणि असे प्रसंग आलेच सुद्धा आहेत, त्यांच्याच अनुयायांनी त्यांना पळवून लावलं होतं. तर ज्या समाजाचा ज्या प्रकारचा स्तर आहे त्यांना त्याच तोडीचं नॉलेज देता येतं. म्हणून पैगंबरांनी ज्या पुराणामध्ये जितक्या काही शिकवणी दिल्या त्यातल्या प्रामुख्याने शिकवणी काय आहेत, तर माणसाने कसं जगावं. बाबा रे, तुला शरीर संबंध ठेवायचे आहेत ना, मग तू लग्न करून ठेव आणि 4 पत्नींपर्यंत तू संबंध ठेवू शकतो, पण लग्नाच्या बाहेर विवाह बाह्य संबंध ठेवू नकोस. आणि ही कुराणातली वाक्य म्हणजे ब्रीदवाक्य आहेत की स्वतःची माता आणि बहीण ह्यांच्या बरोबर शरीर संबंध ठेवू नये असं लिहावं लागलं ब्लॅक अँड व्हाईट अक्षरामध्ये. का? कारण त्या समाजातल्या त्या वेळ काळ मधल्या लोकांना ते समजण्यासाठी सुद्धा जड जात होतं. तर अशा केजीतल्या मुलांना तुम्ही वर आणण्यासाठी पहिलीतलं नॉलेज देऊ शकता. त्याच अनुषंगाने आपले जे 4 वेद आणि 18 पुराणं आहेत, 108 उपनिषद आहेत, ही सुद्धा पूर्णपणे म्हणजे एक बर्ड्स आय व्ह्यू घेतला तर 3 गुणामध्ये विभागलेली आहेत. म्हणजे खास करून जी 18 पुराणं दिलेली आहेत आपल्यामध्ये, तर त्यातली साहित्रिक 18 6 पुराणं सत्वगुणातल्या लोकांसाठी निर्देशित आहेत, 6 पुराणं रजोगुणातल्या लोकांसाठी. म्हणजे सत्वगुण म्हणजे काय, तपश्चर्या करा, तपस्या करा, यज्ञ कर्म करा, तुम्ही भगवंतांना प्राप्त करू शकता. दान कर्म करा, त्याच्याने तुम्हाला पुण्य लाभेल. हे सत्वगुणांसाठी झाले. रजोगुणांसाठी की तुम्ही उपास तापास केले, काही नवस फेडले, काही प्रकारच्या तुम्ही स्वतःच्या शरीराला थोडासा त्रास देऊन जर तुम्ही देवी देवतांना शरण गेलात तर तुम्हाला चांगली फळं मिळतील. कारण रजोगुणी माणूस काय, त्याला भयंकर इच्छा असतात, काम इच्छा असतात. आणि त्याचप्रमाणे तमोगुणी जे व्यक्ती आहेत, ज्यांना फक्त झोपणे आणि काहीही काम न करता पडून राहणे आणि अतिशय म्हणजे गलिच्छ ह्याच्यात त्यांना आनंद येत असतो, तर अशा लोकांना मात्र तमोगुणी जी पुराणं आहेत त्यांच्यामध्ये असे विधी दिलेले आहेत जे तुम्ही आता सांगितले की जर तुला इतकी इच्छा असेल म्हणजे मदिरापान करायची, मांसाहार करायची, तर तू करू शकतोस. पण आता हा पण जो आहे तो खूप महत्वाचा आहे, लक्षात ठेवू नाही का. जर कोणी व्यक्ती तुम्हाला विचारायला आला की पुराणांमध्ये मांसाहार दिला आहे तर मी का करू नये, जर दुर्गादेवी मांस भक्षण अर्पण केली तर ती स्वीकारते, तर तिचा प्रसाद मी का खाऊ नये, तर ह्याचं उत्तर नेमक्या शब्दात सांगायचं असेल तर जर तुम्ही पुराणांना एवढं मानता तर त्याच पुराणामध्ये दिलेल्या संस्कृत श्लोकाचा अर्थ जर तुम्ही समजून घेतला तर कदाचित डोक्यात प्रकाश पडू शकतो. ज्या क्षणी त्या बळी देण्यात येणाऱ्या पशुला मारण्यात येणार आहे, म्हणजे तो जो खाटीक आहे तो ते कुऱ्हाड घेऊन आता मारायला जातोय, त्याच्या आधी ही प्रार्थना म्हणणं आवश्यक आहे. काय ती प्रार्थना? हे पशु, आज माझ्या स्वतःच्या इंद्रिय भोगासाठी मी या देवीला प्रसन्न करण्यासाठी मी आज तुझा बळी घेत आहे. हे मला नक्कीच माहिती आहे, या बळी देण्यामुळे मला अशी विकर्म मिळणार आहेत की जेणेकरून पुढच्या जन्मी मी तुझ्या जागी असणार आहे आणि माझी मान अशीच कापली जाणार आहे. हे समजून उमजून आय एम हेल्पलेस टू किल यू राईट नाव, असा मंत्र म्हणून तो व्यक्ती त्या पशुची हत्या करतो. तर हे जेव्हा परत परत म्हटलं जातं तेव्हा तो 1 वेळा करेल, 2 वेळा करेल, 3ऱ्या वेळा विचार करेल, हा मी मूर्खपणा तर नाही करत, माझ्याच पायावर कुऱ्हाड मारून घेण्यासारखं नाही का, कारण मी माझीच हानी करून घेत आहे. मी या पशुसारखाच तितक्याच वेळेला मारला जाईन, कारण कर्माचा नियम कोणाला चुकत नाही.
तर अशा प्रकारे शास्त्रामध्ये एक्सेप्शन म्हणून जरी असे विधी दिलेले असतील तरी त्या विधीमागे एक कारण एवढंच आहे की माणसाला जाण करून देणे की बाबा रे, तू जे करतोयस त्याच्याहून देर इज समथिंग हायर अँड यू कॅन ऑलवेज लुक फॉर बेटर थिंग्स इन लाईफ, डोंट गो डाऊन. तर हे आठवण करून देण्यासाठी हे विधी आहेत. पण हे जर विधीच नसले तर जे लोक, म्हणजे आपण बघितले ना, वेगवेगळ्या प्रकारचे लोक आहेत, आसुरी भाव आश्रिता, ते लोक काय करतील, अगदी म्हणजे विनासायाच लोकांची हत्या करून, पशूंची हत्या करून ते खाण्यामध्येच आनंद रमवतात. मग त्यांना सुधारणार कोण? तर त्यांना सुधारण्यासाठी मधनं फर्स्ट स्टँडर्ड मध्ये ऍडमिशन दिलं गेलं पाहिजे. ह्याचा अर्थ जो ग्रॅज्युएट झालाय त्यांनी फर्स्ट स्टँडर्डचं पुस्तक काढून पाठ्यपुस्तक घेऊन बसायला नको की बाबा पहिलीचं पुस्तकात हे दिलंय मग मी एवढंच करीन, मग मी दुसरं का करू. हा विचार सुज्ञ माणूस करत नाही. आता ज्या काळामध्ये गीता सांगितली गेली आणि जे ज्ञान आपण डिस्कस करतोय ते पोस्ट ग्रॅज्युएट लेवलचं आहे. का? ह्याला कारण अर्जुनाचा स्तर. आता मी तुम्हाला सौदी अरेबियातली गोष्ट सांगितली की प्राकृत जगातली, समाजामधली सत्य घटना आहे. आता अर्जुनाच्या जीवनातली सत्य घटना बघितली तर आपण कम्पेअर करू शकतो की अर्जुनाचा स्तर किती प्रगत होता. म्हणून त्याला भगवंतांनी गीतेचं ज्ञान जे शुद्ध सत्वामध्ये आहे, सत्वगुणाच्याही वर आहे. तर हा अर्जुन, तुम्हाला माहिती आहे की अज्ञातवासाच्या आधी वनवासाच्या काळामध्ये असा काही एक प्रसंग येतो की अग्निदेवाला मदत करण्यासाठी ते इंद्राचा पराभव करतात आणि इंद्रदेव खुश होऊन त्यांना स्वर्गलोकामध्ये बोलून घेतात. आणि एका प्रकारे अर्जुन हा इंद्राचाच मानसपुत्र आहे. तर अर्जुन जेव्हा 5 वर्ष स्वर्गामध्ये विहार करतात, त्यांचा एकमेव उद्देश असतो की सगळी दिव्य आयुधे जी आहेत ती आत्मसात करून घ्यायची, जेणेकरून मी नंतर कौरवांचा, म्हणजे कौरवांबरोबर युद्ध होईल, अधर्माचं युद्ध होईल, तेव्हा मी ह्याचा वापर करू शकेन. तर त्या काळामध्ये असा एक प्रसंग येतो की इंद्राच्या दरबारामधली ज्या अनेक हे असतात, काय म्हणतात त्याला, अप्सरा असतात. हा, त्यातली एक अप्सरा सगळ्यात सुंदर, मी नाव विसरतोय, खेतुरीरामपूर, डू यू रिमेंबर? उर्वशी, येस. उर्वशी ही जी अप्सरा होती, आता ही अप्सरा, उर्वशी अप्सरा जी आहे, तिचं सौंदर्य आपल्या जगातल्या ज्या सो कॉल्ड बॉलिवूडच्या हिरोईन्स आहेत त्यांच्यापैकी अगणित पटीने जास्त. तर अशा सगळ्यात सौंदर्यवती उर्वशी ज्या आहेत त्यांना अर्जुनाबद्दल थोड्याशा भावना निर्माण होतात. अर्जुनाचा सुंदर बलिष्ठ देह आणि त्याची शरीरयष्टी, एक शास्त्र धर्माने तेजस्वी झालेला अर्जुन त्यांना खूप आकर्षित करतो. आणि एकांत काळात बघून ही उर्वशी अर्जुनाकडे येते आणि म्हणते, हे अर्जुना, मला तुझा भोग करण्याची खूप इच्छा आहे, का तू मला माझी इच्छा पूर्ण करतोस का? तर असा, आता थोडीशी कल्पना करा, असं काही प्रपोजल आपल्याला या मटेरियल वर्ल्ड मध्ये कोणी दिलं तर माणूस मागे पुढे विचार करत नाही, तो सगळं भान हरपून जाईल त्याचं. पण अर्जुन हा असा महान फक्त योद्धा नव्हे, एक प्रगतिशील असा व्यक्ती होता जो, त्याची मॅच्युरिटी लेवल इतकी प्रगत स्तरावर होती. तात्काळ तो हात जोडतो उर्वशी समोर आणि म्हणतो, हे माते, इंद्र जे आहेत ते मला पित्या समान आहेत, कारण मी त्यांचा मानसपुत्र आहे. आणि त्या अनुषंगाने तुम्ही जे आहात, जे इंद्राची सेवा करत आहात त्यांच्या पत्नीच्या रूपाने, म्हणजे पत्नीप्रमाणे, त्या तुम्ही माझ्या माते समान आहात. आणि माते समान असणाऱ्या व्यक्तीबद्दल मी असा विचार कधीच करू शकत नाही, त्यामुळे तुम्ही मला क्षमा करावी. आणि असं म्हणून अर्जुन तिकडनं निघून जातो. तर असा हा अर्जुन. आता पुढची गोष्ट आहे, आपल्याला माहिती आहे, उर्वशीने शाप दिला, त्याच्यानंतर बृहन्नला म्हणून त्याला एक षंड म्हणून, आणि तो दॅट बिकेम एज अ बून, अज्ञातवासामध्ये त्याला फायदा झाला, ती गोष्ट वेगळी. सांगण्याचा मतितार्थ असा की अर्जुनासारख्या प्रगत स्तरावरच्या व्यक्तीसाठी भगवद्गीता दिलेली आहे. आणि म्हणून गीतेमध्ये असं आपण कधीच कुठे श्लोक बघत नाही की बाबा तू बळी दे आणि देवतांना शरण जा. हे जे दिलेले असतात, सगळे जे आपल्या व्रतवैकल्य दिलेले असतात, ते त्या स्तरातल्या लोकांसाठी अनुरूप, जे रजोगुणात आहेत त्यांना सत्वगुणात आणण्यासाठी, जे तमोगुणात आहेत त्यांना थोडंसं वर करून रजोगुणात आणण्यासाठी, थोड्या पद्धतीने प्रगती करत 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 ते सत्वगुणात येतील. आणि तेव्हा कुठे भगवद्गीता उघडण्याची ताप ठेवतील. म्हणजे आज तुम्ही सगळेजण
हे क्लासमध्ये एवढा वेळ घालून बसताय, दिस इज नथिंग बट वी आर इन द मोड ऑफ गुडनेस, बिकॉज द एन्व्हायरमेंट इज सच दॅट वी आर एबल टू ओपन द बुक, रीड द बुक, हिअर फिलॉसॉफी. कधी कधी म्हणजे मी बघितले मंदिराबाहेर रोज मंगल आरतीला जेव्हा भक्त हरे कृष्ण महामंत्राचं गान करतात, तेव्हा काही व्यक्ती तिकडनं पास होतात गेटवरनं, मॉर्निंग वॉक करतात, पळतायत काय, गाणी ऐकतायत काय, पण कधीही मंदिरात प्रवेश करत नाही. तर प्रत्येकाचा गुणाप्रमाणे प्रत्येक व्यक्ती वागत असतो आणि त्यांना थोडंसं मॅच्युरिटी लेवल आणायला ही सगळी विधी दिलेले आहेत, पण त्यांना अपवाद आहेत. दे हॅज टू बी युज्ड ॲज एक्सेप्शन, नॉट ॲज अ रूल. सो आय एम सॉरी माताजी, लॉंग आन्सर टू युअर. माझं म्हणणं असं होतं की अर्जुन हे क्षत्रियच होते, बरोबर आहे, आणि क्षत्रिय त्या म्हणजे क्षत्रिय त्यांना जे त्या प्रकारे युद्ध करायला लागायचं, स्वतःला ट्रेन करायला लागायचं, स्वतःला फिट ठेवायला लागायचं. तुमचा आवाज ब्रेक होतोय, सॉरी तुमचा आवाज ब्रेक होतोय, प्रश्न नीट कळत नाही. खेतुरे आता येतोय? हा ना, इट इज बेटर. क्षत्रिय अर्जुन वॉज अ क्षत्रिय, आणि क्षत्रिय यांना खूप लढाया करायला लागत होते. प्रोटेक्शन वॉज देअर बेसिक त्यांची ड्युटी होती ती, आणि त्यासाठी स्वतःच फिटनेस आणि हे सगळं बरोबर ठेवण्यासाठी ते त्या काळात नॉनव्हेज फूड खात होते. बिकॉज नॉनव्हेज फूड सेवन करत असत, तर इट वॉज अ नेसेसिटी, राईट? So it was not, I wouldn't say it was a necessity, it was an exceptional case. म्हणजे क्षत्रिय जे आहेत त्यांना त्या प्रकारचं पॅशन आणण्यासाठी शिकार करणे आणि शिकारीच्या अनुषंगाने मग मांसाहार सेवन करणे या गोष्टी अलाउड होत्या. याचा अर्थ असा नाही की ते स्वतःच्या भोगासाठी तो मांसाहार करीत, कारण तो मांसाहार करताना सुद्धा ह्याच आता जे मी तुम्हाला जी प्रोसेस सांगितली त्याच प्रोसेस मधनं त्यांना. सो अगेन these things are not taken as rule but as a exception. आणि त्या काळामध्ये प्रवृत्तींच्या प्रमाणे त्या वर्ण आणि आश्रमाप्रमाणे काही गोष्टींना सूट देण्यात येत होती आणि त्याप्रमाणे ते वागत होते. पण ते करत होते म्हणून आपण करायचं हे आपण लावू शकत नाही, कारण आपण आता कलियुगामध्ये आहोत. मोरॉरलेस कोणी क्षत्रिय राहिलेला नाही, ब्राह्मण तर सोडाच, अगदी वैश्य सोडा, शूद्र पण आपण म्हणवण्याचे आता आजकाल खरं तर सांगायचं लायकीचे राहिलेले नाही आहोत. त्यामुळे आपल्यासाठी सगळ्यात सोपा नियम जो भगवंतांनी दिलाय, पत्र पुष्प फलम तोयम योमे भक्त्या प्रयच्छति. पान, पाणी, फुलं आणि फळं हे जी भगवंतांनी निसर्ग अगदी चांगल्या प्रकारे आपल्याला मुबलक प्रकारात उपलब्ध आहेत, ती आपण सेवन करून आपलं जीवन सत्वगुणामध्ये चांगल्या प्रकारे जगू शकतो. हाच त्यातला मतितार्थ. आपण जगू शकतो प्रभू, पण आत्ताचा काळ जर बघितला तर मला वाटतं की हे अतिशयोक्ती झालेली आहे ह्या सगळ्या बरोबर येस गोष्टीची. म्हणजे तामसिक वृत्ती जी आहे त्याची अतिशयोक्ती, किंवा म्हणूनच मला वाटतं हा कलियुग म्हणतात कलियुगाची लक्षण. आणि गीतेचं म्हणूनच म्हणजे आपण जर हे केलं तर कुठेतरी आपल्याला थोडस आपण विल गो ऑन द राईट ट्रॅक फॉलो द गुड. म्हणून कलियुगामध्ये सगळ्या तुम्ही जसं म्हणताय प्रत्येक गोष्टीचा ऱ्हास होतोय. म्हणजे जीवन सुद्धा कमी कमी होत चाललंय आणि बाजूचं वातावरण सुद्धा दूषित होत चाललंय. आपली बुद्धी सुद्धा भ्रमित होत चाललेली आहे आणि कलह वाढत चाललाय. आणि अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये म्हणजे कधी कधी आपण हॉस्पिटलमध्ये जातो ना, तर खोकला सर्दी खोकला असेल तर एक साधं सुद्धा औषध दिलं जातं आणि बोळवण केली जाते. पण जेव्हा तुम्हाला एक भयंकर रोग झालाय किंवा ऍक्सिडेंट झालाय, इमर्जन्सी आहे, तेव्हा सगळ्यात पॉवरफुल औषधं दिली जातात. कॅन्सर झाला असेल तर प्रतिरोग अतिशय पॉवरफुल औषधं की ज्याचा परिणाम लगेच व्हायला पाहिजे, सलाईन दिलं जातं. गोळ्यांच्या पेक्षा तुम्हाला इंट्राव्हिनस दिलं जातं. का? तर तुम्ही ताबडतोब बरे व्हावेत म्हणून. त्याच प्रकारे कलियुगामधली लक्षणं ऐकल्यावर ऋषी मुनींना हाच प्रश्न पडला होता की बाबा रे, आता अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये
ना आम्ही तपश्चर्या करू शकतो, ना विग्रह सेवा करू शकतो, ना होम आदी कार्य करू शकतो. तर आमच्यासाठी काही मार्ग राहिलाय का? आता सगळे मार्ग बंद झालेले आहेत. तेव्हा हा श्लोक आपण जो काल पण चर्चा केली की महामंत्र सगळ्यात महत्वाचं आणि सगळ्यात पॉवरफुल जे औषध आहे इंट्राव्हिनस, जे डायरेक्ट हृदयाला भेटतं, ते आहे हरे कृष्ण महामंत्र. म्हणून इतका साधा सरळ उपाय जर आपण केला, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, म्हणजे आपल्या जिभेला जी काही लालसा आहे, मांसाहार म्हणा किंवा काय आता प्रभूजी धूम्रपान म्हणत होते किंवा मद्यपान आहे, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या लोअर टेस्ट आहेत. त्या हळूहळू खाली जाऊन हायर टेस्ट जेव्हा आपल्याला मिळते, एक चांगली अत्युच्च दिव्य चव मिळते आपल्या जिभेवर हरे कृष्ण महामंत्राने, या सगळ्या गोष्टी कधी निखळून पडतील हे सांगता येत नाही. आणि म्हणूनच आपण हरे कृष्ण महामंत्राचा जर जप करत राहिलो, भक्तांच्या संगतीत राहिलो, थोडंफार आपण ज्ञान घ्यायचा प्रयत्न केला, तर आपलं जीवन ट्रान्सफॉर्म व्हायला वेळ लागणार नाही, असंच मला वाटतं, म्हणजे सगळ्यांच्या अनुभवावरनं. थँक्यू. थँक्यू. हरे कृष्ण. थँक्यू प्रभूजी. योगेश प्रभूजी, तुम्हाला प्रश्न? येस प्रभूजी. हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण हरे प्रभूजी. कृष्ण. जसे आता अर्जुन पण आणि बाकीचे पांडव हे भगवंतांचे एकदम निश्चिम भक्त होते, मित्र होते. ते स्वतः क्षत्रिय पण होते, फायटर्स होते. ते स्वतः मांसाहार किंवा मद्यपान करायचे का? मी जसं म्हटलं ना, हे द्वापर युगातली गोष्ट आहे. त्या काळातले लोक आणि आपण ज्याला मद्य म्हणतो आणि त्यांची जी मद्य होती ही वेगळ्या स्तरावरची आहेत. आपण त्यांना 1 to 1 कम्पेअर आता करू शकत नाही. क्षत्रिय म्हणून त्यांना या गोष्टींची मुभा होती. हे क्षत्रिय, कारण त्यांचा काय म्हणतात त्याला, फॉर बिईंग अ क्षत्रिय दे हॅव टू बी पॅशनेट. आणि हत्या करायला मी तुम्ही चाकू घेऊन खूपच म्हटलं तर आपण खुपसू शकतो का? नाही खुपसू शकत. आपल्याला ते त्या प्रकारचं वीर्य पाहिजे. सो टू गेट दोज पॅशनेट, हे दे वुड रिक्वायर टू गो ऑन शिकारीला जाणे, प्राण्यांची हत्या करणे, किंवा वेळ प्रसंगी ज्या परिस्थितीत जात आहेत त्यावेळेला मांसाहार करणे. या सगळ्या गोष्टींची मुभा होती, हे एवढं मी सांगू शकतो. पण याचा अर्थ असा नव्हे की ती मांसाहार किंवा मद्यपानामध्ये आनंद उपभोगायचा, हे असं वर्णन आपण कुठेच महाभारतात किंवा शास्त्रामध्ये बघत नाही. तर येस, देर वर थिंग्स विच वर अलाउड फॉर देम अकॉर्डिंग टू देअर ओन वर्णा अँड आश्रम, अँड दोज वर ऍज पर दोज टाइम्स. पण कलियुगामध्ये या गोष्टींची मुभा नाही, कारण भगवंत क्लिअरली सांगतायत पत्रम पुष्पम फलम तोयम. सो इट्स बेटर दॅट वी फॉलो द रूल गिवन अंडर आवर ज्युरिडिक्शन. आणि त्या अनुषंगाने मांसाहार करणे म्हणजे आपण पापाला निमंत्रण देतोय, कारण प्रत्येक ऍक्शनला रिॲक्शन आहेच. सो आपण का त्या कर्मबंधनात अडकून पडायचं मूक जीवांची हत्या करून? तर हा एक साधा सोपा विचार आपण करू शकतो. थँक्यू प्रभूजी. हरे हरे कृष्ण. कृष्ण. हरे कृष्णा. सो 9:15, 8:50 झालेले आहेत. आज तुमचा बराच वेळ घेतलेला आहे. उद्या आपण 7 वाजता नक्कीच भेटायची अपेक्षा ठेवूया, भगवंतांची इच्छा असेल तर. आणि 11व्या अध्यायाला आपण सुरुवात करू, विराट रूप. खूप खूप धन्यवाद. हरे कृष्ण. जगद्गुरु श्रील प्रभुपाद की जय. आणि एक छोटीशी अनाउन्समेंट होती की मागचे 2 सेशन्स ऍक्च्युली काही काळामुळे आपल्याला अपलोड होऊ शकले नव्हते. झूमवर एक इश्यू होता, पण आता ते अपलोड होत आहेत. म्हणजे आता आज रात्री आणि उद्या प्रीमियर होतील युट्यूबवर. तर मी लिंक्स ते शेअर करतो. ऍक्च्युली काही म्हणजे 3-4 भक्तांनी मला कॉन्टॅक्ट केला होता सेशन्सच्या रेकॉर्डिंगसाठी, पण मी ते देऊ शकलो नाही. तर आता उद्या दुपारपर्यंत मी लिंक्स पाठवतो सगळ्या. थँक्यू. हरे कृष्ण. हरे कृष्ण. थँक्यू प्रभूजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी. खूपच सुंदर आजचं गाणं.